संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध ज्या महामानवाने आपल्याला मान सन्मान स्वाभिमान दिला आणि विद्येचे प्रकांड नायक विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कोटी कोटी वंदन करते। आणि आज 7 फेब्रुवारी म्हणजेच नुसतं एका जातीसाठी नाही तर पूर्ण समाजातील महिलांसाठी हा स्वातंत्र्याचा दिवस म्हणा तरी चालेल, कारण की त्या रमाईने कष्ट सोसलेत आणि आपल्याला हा सुखाचा घास तिने खायला दिला। म्हणून त्या रमाई जयंतीच्या निमित्तानं आमचे तथागत टीव्ही चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम करते। जय भीम, जय भीम, जय रमाई। आणि आपले तथागत टीव्ही चॅनलचे सर्व प्रतिनिधी मी यांना आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपल्या आदर्शांचं पहिले पूजन करावं आणि भंतेजीला पण सांगते की आपण पण सुद्धा भंतेजी वंदन करावून आपल्या आदर्शांचं पूजन करावं। या सगळेजण फोटोचं दीप प्रज्वलन करून आणि आमच्या महिला दीप प्रज्वलन करतील अशी मी त्यांना विनंती करते। अगरबत्ती मेणबत्ती नाही पहिले हे करा ना, अगरबत्ती मेणबत्ती दीप प्रज्वलन करा नंतर हार घे, फुले घ्या, हारे घ्या, हो हारे घ्या, हारे घ्या ना, द्या विद्याता इकडे हार अगरबत्ती अगरबत्ती लावा, हो सगळ्या फुलं दिसतील बाबासाहेबाचं आहे। काय करता तो रमाईचा आहे ना फोटो, हात लावा ताई, माठे हात लावा त्यांना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। त्यानंतर मी विद्यार्थ्याला परत एकदा विनंती करते की त्यांनी रमाई मातेच्या फोटोला हार अर्पण करावा। ते एकाच ह्याच्यात टाका दोन्ही बरं, अगरबत्ती एकाच ह्याच्यात टाक। मला हात लावू द्या जरा खायला, जाळी करते स्टँड टाका हार, काकूला वाटत नाही एकाच ठिकाणी ठेवा। मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, मातोश्री रमाबाई आंबेडकरांचा विजय असो, विजय असो, विजय असो, तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो, करुणा असो, तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो, करुणा असो। तर आज रमाई जयंतीच्या निमित्ताने आपण तथागत टीव्ही चॅनलच्या त्या कार्यालयात आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मी सर्वांना विनंती करते की आपण सामूहिक पद्धतीने त्रिशरण पंचशील ग्रहण करावं। सर्व रमाईंचं मी माझ्या वाणीतून शब्दसुमनाने परत एकदा स्वागत करते। आमच्या मंदाताई पाटील, सोनल, छायाताई आणि दोन्ही माटे विद्या झाला पण सेम झाल्यात ना, वा वा वा, यांसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या। आणि स्वागताचा कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत। त्यानंतर आपण सोनल ही एक रमाई गीताने सुरुवात करणार आहे सत्र संचलनासाठी परत एकदा। आणि आमच्या ताई रुपाली कांबळे नवीनचं जे रमाई येतं हे केलेत प्रतिनिधी म्हणून तयार केले, त्यांना पण त्यांचा आई भेटला पाहिजे। आणि प्रत्येक रमाईचं कर्तव्य आहे की आपला विसा वैसा कोण देऊ शकत नाही, पण निदान थोडं तरी देण्याचा प्रयत्न करावा, आहे ना। म्हणून म्हणते की मन की वीणा से गुजी ध्वनी मंगलम। सर्वांचं स्वागत या रमाई जयंतीच्या निमित्ताने करत आहे शब्दसुमनाने। मन की वीणा से गुजी ध्वनि मंगलम, स्वागतम स्वागतम स्वागतम, स्वागतम स्वागतम स्वागतम। मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजी ध्वनि मंगलम, स्वागतम स्वागतम स्वागतम, स्वागतम 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 स्वागतम। मन की बगिया से हमने है कलियां चुनी, रिश्तों की हमने है बाला बनी,
करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम, करते हैं मिल के अर्पित सुमन आज हम। स्वागतम 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 स्वागतम। मन की वीणा से गूंजे ध्वनि मंगलम, मन की वीणा से गूंजे ध्वनि मंगलम। स्वागतम 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 सुस्वागतम सुस्वागतम। आणि यानंतर मी आमंत्रित करते आमच्या नवीन रमाई आणि नगरसेविका विद्याताई माटे यांचं स्वागत आमच्या जवंदर काकू करतील अशी मी त्यांना विनंती करते। चला, अभिनंदन ताई तुमचं, नगरसेविका झाले त्याबद्दल तुमचं योगदान पाहिजे आम्हाला। आणि तथागत टीव्ही चॅनलचं माध्यमच हे आहे की बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर यांचे विचार आपण। त्यानंतर मी आमंत्रित करते मंदाताई पाटील यांचं स्वागत आमच्या सीमाताई मोहोड करतील अशी मी त्यांना विनंती करते। मातृश्री आंबेडकरांचा मंदाताई विजय असो विजय असो। मी आमंत्रित करते रजनीताई गुडदे यांचं स्वागत आमच्या छायाताई करतील अशी मी त्यांना विनंती करते। टाळ्यांचा कंजूसपणा करू नका, टाळ्या वाजवल्याने व्यायाम होतोय। सर्वांना माहिती जय भीम जय भीम। धन्यवाद। जय भीम जय भीम। धन्यवाद काकू, तुम्हाला पण रमाई जयंतीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा। ही एक हिच्यामध्ये एवढी अशी कला आहे की ती आपल्याला थोड्या वेळ सांगणारच आहे सोनल। टाळ्यांचा कंजूसपणा करू नका। तर मी यानंतर आमंत्रित करते सोनल, तिला एक रमाई गीत आपल्या समोर पुरेपूर मांडीन ती, तिला मी विनंती करते की तिचं गीत सादर करावं। माझं नाव सोनल प्रभाकर नितोने। मी एक रमाई गीत सादर करणार आहे। तू कुठे राहते? मी अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था देवीनगर वडाळी अमरावती इथे राहते। वाव, धन्यवाद। टाळ्या उद्या जोरदार। संदेश माझा लाख मोलाचा सांगते ध्यानात धरा, राहू नका ग कुणी अळानी हातात लेखणी धरा। मी रमाई मी रमाई मी रमाई मी रमाई। संदेश माझा लाख मोलाचा सांगते ध्यानात धरा, राहू नका ग कुणी अळानी हातात लेखणी धरा। मी रमाई मी रमाई मी रमाई मी रमाई। तुमच्या नावे करून दिला अभिमान ज्ञानाचा मळा, असाधनाचा लाभलेला हा वारसा जपून ठेवा। विमान आता दिला या तुम्हा बुद्धाचा सम्यक धम्म, पालन त्याचे करा साऱ्याने होईल सार्थक जन्म। उंच अंबरी घेण्या भरारी भीमाला बुद्धाला स्मरा, उंच अंबरी घेण्या भरारी भीमाला बुद्धाला स्मरा। मी रमाई 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 मी रमाई। भरून काढा जातीपातीच्या, भरून काढा जातीपातीच्या झालेल्या साऱ्या जखमा। ओठी असू द्या नाव भीमाचं मनात असू द्या रमा, भरून काढा जातीपातीच्या झालेल्या साऱ्या जखमा। ओठी असू द्या नाव भीमाचं मनात असू द्या रमा। सपन माझं सांगते आज तुम्हीच साकार करा, सपन माझं सांगते आज तुम्हीच साकार करा। मी रमाई 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 मी रमाई। म्हणतात की निसर्गानं ज्याला कोणाला इथं बनवलं धरतीवर त्यांनी पुरेपूर त्याचा
आपण फायदा घेतला आणि हिला पण खूप सुंदर असं एक स्वर दिला की निसर्गाने तू कुठंच काही कमी समजत नाही आहे ना. म्हणून सांगते की सोनलसाठी जोरदार एकदा टाळ्या होऊ द्या. तिला खूप सुंदर रमाई गीत आपल्या समोर मांडली. यानंतर मी आमंत्रित करते आमचे तथागत टी व्ही चॅनलचे भंतीजी यांना त्रिवार वंदन करून आमचे जेवढे काही ट्यूब असेल त्या ट्यूबच्या मधल्या लोकांनी त्यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. त्यानंतर मी आमंत्रित करते आमच्या मंदाताई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जय भीम सर्वांना. खरं तर मी प्रथम रायबोलीताईला धन्यवाद देते की मी अमरावतीतच आहे, परंतु तथागत चॅनल आहे पण कुठे आहे हे मला माहिती नव्हतं. तर मी मंदा पाटील विशेष शिक्षिका भातकुली पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे आणि माझ्याकडे दिव्यांग मुली 8व्या वर्गापासून तर MA पर्यंत राहतात आणि त्यांना मी राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत करते आणि शिक्षणाचा खर्चसुद्धा. PR पाटील अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था देवीनगर अमरावतीची मी अध्यक्ष आहे. ही संस्था मी 2005 पासनं सुरू केली आहे, परंतु या संस्थेला शासन कुठल्याही प्रकारचं ग्रँट देत नाही. खरं तर सर्वसामान्य लोकांमध्ये आणि सर्वसामान्य शाळांमध्ये आणि सर्वसामान्य कॉलेजमध्ये ह्या माझ्या दिव्यांग मुली शिकतात. आधी खरं तर या मुलींना शिकायला कुठेही मिळत होतं, परंतु राहायचं हॉस्टेल मात्र नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हॉस्टेल इथे आहे, सर्वांनी कदाचित ऐकलंच असेल. गवाई सरांचं एक हॉस्टेल होतं आणि ताजने सरांचं सुद्धा एक हॉस्टेल होतं. त्या हॉस्टेलाच खरं तर मी शिकले आहे. माझं मूळ गाव कात्री आणि मी वर्धा जिल्ह्यातली, सासर माझं हिवरमठ आणि आता सध्या मी मात्र अमरावतीतच कार्यरत आहे आणि अमरावतीतच मी राहते आहे. मला खरं तर या चॅनलबद्दल बरीच माहिती होती. माझ्या वेगवेगळे ऑर्केस्ट्रा होतात, भीमगीते आणि बुद्धगीते. खरं तर मी या गीतांचा कार्यक्रम लग्नसुद्धा घेत असते आणि कार्यक्रमसुद्धा करत असते. त्यानंतर माझ्याकडे जवळजवळ आत्तापर्यंत 100-125 मुली शिकून गेल्या आणि त्यापैकी मी जवळजवळ 25-30 मुलींचे लग्नसुद्धा आत्तापर्यंत केलेले आहे. ते लग्न मात्र मी माझ्या स्वतःच्या खर्चाने आणि संस्थेला खरं तर ग्रँट नाही पण दानदात्याच्या मदतीने मी खरं तर हे लग्नसुद्धा त्या मुलींचे केले आहे आणि प्रत्येक मुलगी आपापल्या घरी सुखी आहे. प्रत्येक मुलींचे मिस्टर बँकेमध्ये आहेत, परंतु दोन्ही डोळ्यांनी ते ब्लाइंड आहे. खरं तर मला सांगताना आनंद होत आहे की तथागत चॅनलच्या माध्यमातून हे जे मी कार्य करते ते कार्य मात्र माझं नक्की प्रसारित होईल. आणि मी या ठिकाणी मला असं वाटतं की तथागत चॅनल मी हे फक्त ऐकलं होतं परंतु मी बघितलं नव्हतं. म्हणून माझ्या संस्थेच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्याही वतीने मी तथागत चॅनलला 1,000 रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करते. कार्यक्रम संपल्यानंतर जे तथागताचे मेन आहेत त्यांनी माझ्याकडनं 1,000 रुपये घ्यायचे. आणि परत रायबोलेताईंना मी धन्यवाद देते की मला इथे बोलवलं आणि 2 शब्द सांगण्याची संधी दिली आणि माझा सत्कार केला. तर परत एकदा सगळ्यांना जय भीम आणि मी माझी रजा घेते. धन्यवाद मंदाताई. तुम्हाला पाहून कोणी म्हणणार नाही ह्या अशा पद्धतीची लेडीज आहे म्हणून, म्हणणार आहे का? आणि आपण तर पुस्तकं असून डोळे असून सुद्धा अशी पाहण्याची दृष्टी नाही की आपण बिंदास वाचून सांगू शकतो, नाही का? पण तेही त्यांची काही नाही, निसर्गाने खूप मोठी कला दिली त्यांना की हे एवढी मोठी संस्था चालू शकतात, तर हे काही करू शकत नाही, नाही का? बरं असो. यानंतर मी आमंत्रित करते आमच्या रजनीताई गुर्दे, धार्मिक आणि सामाजिक कार्यकर्त्या, हे आपलं मनोगत व्यक्त करतील रमाई जयंती निमित्ताने. तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार अभिवादन. आज रमाई जयंती या निमित्ताने आपण सर्व रमाईच्या कार्याची थोडी त्यांनी केलेली कष्ट व बाबासाहेबांना दिलेली अनमोल साथ यांना उजाळा देत आहोत. रमाईविषयी सांगताना समस्त गोरगरिबांची आई, 9 कोटीची माता यांचा आम्हा स्त्रियांना खूप अभिमान आहे. म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. जसे शिवरायांच्या पाठीवर जिजाऊचा आशीर्वाद होता, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पाठीमागे आपल्या सावित्रीबाईचा हात होता, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्न पूर्ण करण्याकरिता समस्त मानवजातीला न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व प्रदान करण्याकरिता बाबासाहेबांनी अहोरात्र
केलेल्या कष्टाला खऱ्या अर्थाने मूर्त खूप आणण्याकरिता ज्या माऊलीने बाबासाहेबांकडे कधीही कोणत्या गोष्टीची तक्रार केली नाही किंवा त्यांच्या कार्यात व्यत्यय येऊ नये म्हणून स्वतः हाल अपेष्टा सहन केल्या, अशा माय माऊलीचा जन्म 7 फेब्रुवारी 1898ला वनद या गावी झाला. रमाईला अक्का नावाची एक मोठी मुलगी, एक मोठी बहीण, गौरा नावाची एक लहान बहीण व शंकर नावाचा लहान भाऊ होता. असे ती 4 भावंडे होती. रमाईच्या आईचे नाव रुक्मिणी तर बाबांचे नाव भिक्खू मात्रे असे होते. बालवयातच आईवडिलांचे निधन झाल्याने घरची सर्व जबाबदारी रमाईवर आली. माता रमाई फार कष्टाळू व मनमिळाऊ होत्या. वयाच्या 9व्या वर्षी रमाईचा विवाह भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी झाला. रमाबाई बाबासाहेबांच्या मनाचा आधार व विसावा होत्या. बाबासाहेबांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून राजगृहाच्या प्रवेशद्वारावर त्या तास बसून राहायच्या. बाबासाहेबांना भेटायला येणारा आदराची वागणूक द्यायच्या. जनतेच्या भल्याकरिता बाबासाहेबांना कुठेच थांबावं व लागू नये म्हणून त्यांना आई म्हणून जे गमवात लागलं ते गमवायच्या धाडस कोणतीच स्त्री आई म्हणून करू शकत नाही. बाबासाहेबांच्या जीवनात त्यांच्या थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, त्यागमूर्ती, विनम्रतेची व शालीनतेची मूर्ती माता रमाई यांचा सिंहाचा वाटा आहे. रमाईविषयी जेवढे सांगितले तेवढे कमीच आहे. म्हणून शेवटी एकच म्हणते, माझ्या भीमाची सावली दीनदलिताची आई, माझ्या भीमाची सावली दीनदलिताची आई, अशा भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई, आई माझी माता रमाई. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद ताई. तुम्ही आमच्या समोर रमाई कशी होती आणि बाबासाहेबांना तिने कशी साथ दिली हे तुमच्या मनोगतामधून तुम्ही आम्हाला सांगितले. धन्यवाद. त्यानंतर आमच्या छायाताई माजी सरपंच गणोरी भातकुली तालुका इथून आलेल्या आहेत. त्यांना मी आमंत्रित करते आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करते. आज तथागत TV चॅनलने जे रमाई जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल मी आभारी आहे. मला आमंत्रण दिलं आवर्जून. आपण सर्व इथं मी सगळ्यापेक्षा असं तुमच्या सगळ्यांच्या वाटणातून जे येत आहे मला काही समजून द्याल का आपण काय बोला. म्हणजे ताईने सांगितलं म्हणजे प्रत्येकाचे अनुभव आहे, पण रमाईचे कितीतरी आपण सांगितलं तर कमीच पडतो. आणि जे आज शान शौकतनं आपण ज्या माता रमाईच्या लेकी राहतो तर ते खरंच रमाईचा एक त्याग आहे. त्या त्यागापोटी आपण सर्व काही सहजरित्या आज घेऊ शकतो आणि कुठल्याही उच्च बंगल्यात असो कुठलीही गोष्ट असो ती आज रमाईमुळे होते. आणि आपण सर्व जेव्हा आपण सगळं शरीराने निसर्गाने दिलेल्या शरीराने परिपूर्ण आहे, पण आज जेव्हा मी शाळेमध्ये जात असते, जेव्हा पंचायत समितीला जाते, ताईंना पाहते मी, मला फक्त एक अधिकारी म्हणून ताईला पाहिलं, पण त्याच्या मागे इतका ताईचा संस्थेचा एक हात आहे असं मला ताईचं दिसलं नाही. म्हणजे मी हर हप्त्याला एक वेळ माझं जे प्रोडक्ट आहे गुडपट्टीचं हे ऑफिशियल ताईच्या ऑफिसमध्ये जाते तेव्हा चर्चा होते. पण हा विशेष भाग जो ताईचा होता किंवा खरंच मंदाताईच्या मागे इतकी शक्ती आहे किंवा हे काहीतरी देऊ शकते. म्हणजे आपण त्यांच्या पुढे आज जेव्हा ताईचं ऐकलं तर मन सुन्न झालं की खरंच ताई अपंग असूनही काहीतरी समाजासाठी घडवू शकते. म्हणून आज एकच वाटतं या रमाई जयंती निमित्त की आपण काहीतरी समाजाला रमाईच्या हेतूने, रमाईने जे बाबासाहेबाला घडवलं आणि आपल्याला सर्व काही दिलं त्या माध्यमातून आपण प्रत्येक रमाईच्या लेकीनं काहीतरी मनात ठेवून की आपण या जयंतीला पुढं काहीतरी समाजासाठी करावं हेच सांगते आणि तेच थांबते. जय हिंद, जय भीम. आमच्या नगरसेविका गट नंबर 11च्या आमच्या विद्याताई माटे हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि रमाई जयंती शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. आज आपण सर्वजण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. रमाबाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 साली झाला. रमाबाईचे जीवन म्हणजे त्याग, संयम आणि समर्पणाची महान गाथा आहे. बाबासाहेबांनी जेव्हा समाज सुधारणेचे आणि शिक्षणाचे कार्य हाती घेतले
तेव्हा घराची, मुलाची व गरिबीची सर्व जबाबदारी रमाईने पेलली. स्वतः अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, उपासमार सोसली, पण बाबासाहेबांच्या कार्यात कधीही कसला अडथळा येऊ दिला नाही. त्या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या संघर्षातील भक्कम आधारस्तंभ होत्या. रमाबाईने आपल्याला शिकविलं की संकटात घाबरून न जाता संयमाने परिस्थितीचा सामना कसा करावा. आजच्या महिलांनी रमाईच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन आपल्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी जागृत झाले पाहिजे. त्यांचे त्याग आणि प्रेम कधीही विसरू शकत नाही. एवढे बोलून मी माझे आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. विद्याताई, तुम्ही नगरसेविका झाल्यात आहे ना, अभिनंदन तुमचं. आणि हे सगळं काही श्रेय जाते ते कोणाला, आपला मातोश्री रमाबाई आंबेडकर आणि विश्वभूषण बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांचं संविधान आपल्याला समोरासमोर नेत आहे. त्यांच्या त्या त्यागाला मी परत एकदा कोटी कोटी वंदन करते. आणि मी आमच्या खाक्षी काकूला आमंत्रित करते की त्यांनी रमाईबद्दल काहीतरी मनोगत व्यक्त करावं. या काकू. तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर ज्योतिबा महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई यांना तिरुवार पंचक्रम. मी फक्त एक गीत म्हणते, मला बनवत येत नाही, छोटंसं. दुःख संसाराचे केले डोळ्यात जमा, दुःख संसाराचे केले डोळ्यात जमा, तुमच्यात ऐकायसी कोणती रमा, तुमच्यात ऐकायसी कोणती रमा. पतीच्या ग सुख तिने कधी नाही पाहिले, वजे संसाराचे शिरावरी वाहिले. तुमच्यासारखा पैसा नाही केला हो जमा, तुमच्यासारखा पैसा नाही केला हो जमा, तुमच्यात ऐकायसी कोणती रमा. दुःख संसाराचे केले डोळ्यात जमा, दुःख संसाराचे केले डोळ्यात जमा, तुमच्यात ऐकायसी कोणती रमा. पती परदेशी जाता कधी नाही रोखले, जाईचे ग फूल जसे जाईलाच सुखले. पती परदेशी जाता कधी नाही रोखले, जाईचे ग फूल जसे जाईलाच सुखले. तुझ्या प्रीतीचा सुगंध वाये घमघमा, प्रीतीचा सुगंध तिचा वाये घमघमा, तुमच्यात ऐकायसी कोणती रमा. दुःख संसाराचे केले डोळ्यात जमा, दुःख संसाराचे केले डोळ्यात जमा, तुमच्यात ऐकायसी कोणती रमा. जे बी आमच्या दररोजच्या शब्दानुपशिका खाक्षी काकू, मेश्रामताई, गवईताई, ह्या पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, थंडी संध्याकाळची किती संध्याकाळ असो, पण त्या दररोज भीमटेकडे जातात वंदन करायला भगवंताला. आणि वंदनेच्या वेळेस पण ते हजर असतात. असे हे श्रद्धावान लोक असले पाहिजे आणि त्यांचा पण आपण काही आदर्श घेतला पाहिजे. वयानुसार त्यांचं दररोज कुठल्या कुठं वय असतेच योगदान आपल्याला. हो, तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. आमच्या काकूंचे गीत गायलं, गीत खूप सुंदर गायलं. त्या गीताचं प्रत्येकीने मोल सोनं करावं, आहे की नाही. दुःख संसाराचं केलं डोळ्यात जमा. आणि आपल्यात आहे का अशी कोणती रमा, आहे का? आपल्यात रमा आहेच ना अशी. आपल्या रमा कशा होता, पैसे फक्त जमा करायची. आणि ती रमा कशी होती, ती रमा कशी होती, एक एक पैसा जमा करून पतीच्या शिक्षणासाठी जमा केला. आणि पती परदेशी असता तिने तो पैसा शिक्षणासाठी दूरदेशी पाठवला की माझे पती शिकतील आणि समाजाचं खूप चांगलं योगदान त्या समाजाला देतील. म्हणून ती अशा त्या रमाईच्या त्यागाला मी कोटी कोटी वंदन करते. आणि छोट्याशा दोरबीत सांगते. जेव्हा बाबासाहेब परदेशावरून घरी येतात तर रमाई बाबासाहेबांना म्हणते, साहेब मला त्या शेजारीने म्हटलं की तुमचे बॅरिस्टर तर रमाई बॅरिस्टर आहेत, तुमचे पती तर बॅरिस्टर आहेत, मग तुमचे पती तर डॉक्टर आहेत, मग तुम्ही का बरं असं राहता, तुम्हाला का बरं आवडत नाही. मग एक दिवस रमाईला म्हटलं की माझ्या शेजारी रोज रोज मला म्हणतात, आज मी माझ्या साहेबांना म्हणतेच
की मला आज सोन्याची पोत पाहिजे, गंठण पाहिजे वगैरे वगैरे हट्ट मांडला बाबासाहेबांपुढे. बाबासाहेब म्हणतात, नाही रमा, तसं नाही रामू. जोपर्यंत आपला समाज अज्ञानी अंधारात आहे तोपर्यंत आपल्याला हा लपेष्टा सहन करावा लागेल. आणि हा जो तुझा हट्ट आहे तो हा एक दिवस तुझा पूर्ण करील मी रमा. तू हट्ट मांडू नको रमा. कारण की आपली परिस्थिती तशी नव्हती. म्हणून म्हणते रमा, सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. रमा बोले साहेबाना मला नको ते दागिना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. कुंकवाच्या नात्यानं तुम्ही सांगितलं हो, पती हाच पत्नीचा खरा दागिना आहे. कुंकवाच्या नात्यानं तुम्ही सांगितलं पती हाच पत्नीचा खरा दागिना आहे. तेव्हापासून मी तुमच्या शब्दाला जगीना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. रमा बोले साहेबाना मला नको ते दागिना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. सोन्याऊनी आहे सोनं माझ्या कुंकवाचले ना. खरंच त्या रमाईच्या त्यागाला मी कोटी कोटी वंदन करते आणि परत पुन्हा एकदा रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि यानंतर मी आमंत्रित करते सीमाताई मोड यांनी की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं रमाई जयंतीवर. हो, कवयित्रीपणे तरी चालते, कारण की ह्या आहेतच, कवयित्री पण आहेत आणि खूप सुंदर बोलतात. त्यासाठी सावित्री काकू म्हटलं तरी चालेल, आमच्या मॅडम म्हटलं तरी चालेल, कारण की आमच्या आईसारख्याच आहेत त्या. तर ह्या काकूंना माझा मैत्रीपूर्वक जय भीम करते. आणि ह्या काकूंसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. उशीर का होईना मी आमंत्रित करते आमच्या रुपाली कांबळीला आमंत्रित करते की त्यांनी काकूचं स्वागत करावं. आणि यानंतर मी आमंत्रित करते आमच्या तथागत टीव्ही चॅनलच्या प्रतिनिधी सीमाताई मोड, त्यांनी आपल्या रमाई जयंतीवर मनोगत व्यक्त करावं. विश्व शांतीदाता तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माणसाला माणसासारखं जगता यावं यासाठी ज्या सर्व 108 महामानवांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज आणि सर्व महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते आणि सर्व आदरणीय मान्यवरांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज माता रमाईची जयंती आहे. ही आनंदाची बाब आपल्यासाठी आहे, कारण की माता रमाईच्यामुळे आज आपण जे काही सुख समृद्धी अनुभवतो आहे, ऐश्वर्य भोगत आहे, तर ते माता रमाईची देणगी आपल्याला आहे. पण त्यासाठी आपल्याला जे काही आज उपभोगण्यासाठी मिळत आहे त्यासाठी रमाईचा काय त्याग आहे, तर तो त्याग म्हणजे मोजता येणार नाही, इतका मोठ्या प्रमाणात आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये नंतरच बाबासाहेबांच्या जीवनात आल्यानंतरच दुःख आलं आणि त्यांना त्याग करावा लागला असं नाही, तर लहानपणापासूनच त्यांना म्हणजे इतक्या कठीण यातना भोगावे लागले की लहानपणीच त्यांचे आईवडील गेले आजारपणात अनेक याच्यामध्ये. मग त्यांना त्यांच्या मामाच्या सोबत मुंबईला यावं लागलं, तिथे पण अनेक हालअपेष्टा सहन करून जीवन संघर्ष करावा लागला. आणि नंतर फार कमी वयामध्ये माता रमाईचं लग्न झालं वयाच्या 9व्या वर्षी. आणि त्याच्यानंतरही त्यांचा संघर्ष सुरू झाला, कारण बाबासाहेबांना जी शिकण्याची जिद्द होती, तर बाबासाहेबांना शिकण्याची जिद्द अशी होती की जे समाजाचा आपल्या समाजाचा जो आकांत होता, म्हणजे जी दयनीय परिस्थिती होती, ते पाहून त्यांना म्हणजे एकदम तळमळ निर्माण झाली आणि जिद्द निर्माण झाली की ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे. हा समाजाची जे दुर्दशा आहेत त्याचं आपण परिवर्तन केलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब शिकत गेले. पण जोपर्यंत रामजी बाबा जिवंत होते, हयात होते,
तोपर्यंत त्यांच्या संसाराला थोडा हातभार होता आणि बाबासाहेबांचं शिक्षण सुद्धा थोडंफार व्यवस्थित चालू होतं. पण रामजी बाबा गेल्यानंतर त्यांचा शिक्षणाचा जो आधार आहे तो तुटला आणि नंतर संसाराचा आणि बाबासाहेबांच्या शिक्षणाचा सुद्धा सर्व भार माता रमाईजीवर आला. त्यानंतर माता रमाईला काही फार मोठा असं म्हणजे नोकरी वगैरे नव्हती, उद्योग नव्हता. मग एवढं मोठं चालवायचं कसं, कारण बाबासाहेब घरात लक्ष देऊ शकत नव्हते. बाबासाहेबांना संसार चालवणे त्यावेळी शक्य नव्हतं, कारण एकीकडे शिक्षण नव्हतं, कारण देशामध्ये जे चालू आहे त्याचं परिवर्तन करणं होतं. त्याच्यासाठी उच्च विभूषित होणं, विद्याविभूषित होणं ते गरजेचं होतं, कारण न्याय, समता, स्वातंत्र्य हे मिळवणं काही फार साधी गोष्ट नव्हती त्यावेळी. कारण त्यावेळी सर्व उच्चवर्णीयांचं राज्य चालू होतं, आताही आहे, पण त्यावेळी जो अत्यंत भयानक जो त्रास होता जातीवादाचा तो फारच म्हणजे आपल्याला असा सांगता येणार नाही, कल्पनाही करता येणार नाही की जे आपल्या पूर्वजांनी भोगलं. तर तो काळ इतका भयंकर होता की त्या काळाची परिस्थिती ती बाबासाहेबांना पावल्या गेली नाही. की बाबासाहेबांनी ज्यावेळी बडोद्याची नोकरी म्हणजे सोडण्याची त्यांच्यावर जी वेळ आली तर ती जातीपातीमुळेच आली. त्यांना साधी राहण्यासाठी, इतक्या मोठ्या बॅरिस्टर व्यक्तीला राहण्यासाठी साधी खोली मिळत नव्हती आणि इतक्या मोठ्या माणसाला ते म्हणजे घरमालक लोक ते काढून देऊन मारेकरूचे हल्ला करण्यापर्यंत त्यांच्यावर वेळ आली होती. तर त्यामुळे बाबासाहेबांना एकीकडे शिक्षण घेऊन या समाजाचं चित्र बदलवण्यासाठी जे काही कष्ट उपसावे लागले तर त्यासाठी माता रमाईची साथ त्यांना घ्यावी लागली. आणि जेव्हा माता रमाईला हे सगळं सांगितलं तर माता रमाईंनी ते मान्य केलं की नाही, यासाठी मी तुमची साथ देणार. आणि माता रमाईंनी जेव्हा बाबासाहेब विदेशात सुद्धा शिकायला गेले आणि तेव्हा परिस्थिती नव्हती, बाबासाहेब स्वतः समजा एका पावाच्या तुकड्यावर पाव खाऊन समजा ते राहत होते आणि शिक्षण शिकत होते. आणि माता रमाईकडे पण घर चालवायला पैसे नव्हते. जेव्हा माता रमाईंनी पत्र पाठवलं की घरची अशी अशी परिस्थिती आहे आणि एक मुलगा त्यांचा वारलेला आहे, तर बाबासाहेबांना खूप म्हणजे दुःख झालं त्या गोष्टीचं. पण बाबासाहेब तरीही जाऊ शकले नाही. आपल्या 2-3 मुलांच्या मृत्यूच्या वेळी सुद्धा ते हजर राहू शकले नाही. पण माता रमाईंनी सुद्धा एवढं मोठं दुःख सहन केलं आणि या समाजाचं दृश्य बदलवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट सहन केले. त्यांनी मोलमजुरी केली, गौऱ्या वेचल्या, त्या विकल्या आणि काही पैसे जेव्हा बाबासाहेबांची सुद्धा परिस्थिती तिकडे चांगलं जीवन जगून शिक्षण शिकण्याची नव्हती, हे माता रमाईला समजलं की बाबासाहेब घरी एक पैसा सुद्धा पाठवू शकत नाही. त्यांचं स्वतःचं शिक्षण इतक्या कठीण परिस्थितीत चालू आहे, कारण त्यांची स्कॉलरशिप बंद झालेली होती. मग बाबासाहेबांना शिकण्यासाठी पैसे नाही, तर बाबासाहेबांचं शिक्षण पूर्ण होईल कसं? मग आपण संसाराचा भार त्यांच्यावर नाही टाकू शकत. तर माता रमाई इकडे शेणगौऱ्या थापून त्या विकून काबाळ कष्ट करून स्वतःचा संसार चालवायच्याच, अर्धपोटी राहायच्या, एकच कोर भाकर खाऊन राहायच्या, कधी उपवाशी राहायच्या. आणि नंतर माता रमाईंनी एक पैसा जोडून बाबासाहेबांना सुद्धा पाठवण्याची तसदीब केली आणि त्यांना सुद्धा काही पैसे पाठवले. तेव्हा बाबासाहेब खूप रडले की बा तू घर सांभाळून इतकं असं कसं काय सांभाळतेस आणि मला सुद्धा पैसे पाठवते. तर या माता रमाईचा त्याग आपण कितीही सांगितला तरी तो कमीच आहे. पण आज जेवढे काही महिला उपस्थित आहेत त्यांना सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की आपण कोणीही माता रमाई तर होऊ शकत नाही आणि आज बाबासाहेब होणंही शक्य नाही. पण त्यांच्या पावलावर काहीतरी जे काही झालं आपल्याकडनं, मग आपल्या शेजारी पाजारी गोरगरीब मुलं असतील, जसं या ताईंची एवढी मोठी संस्था आहे, म्हणजे आज यांचंही कौतुक करण्यासारखं आहे की त्या इतक्या मुलींचे लग्न करतात, त्यांना सांभाळतात, बिना ग्रँटचं ते त्यांचं सगळं उदरनिर्वाह करतात, पालनपोषण करतात. तर आपण सुद्धा ज्या महिलांना हे शक्य होईल थोडंफार समाजाची मदत करणे आणि समाजासाठी काहीतरी करणे, तर आपण सुद्धा निश्चित करू शकतो. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण माता रमाईची जयंती साजरी करू असं म्हणता येईल. आणि सगळ्यांकडून मी अशी अपेक्षा करेल की इथून पुढे आपण काहीतरी चांगलं करू आणि सगळेजण करतील. सगळ्यांची इच्छा होईल अशी की आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी करू, एवढीच अपेक्षा करते. इथेच थांबते. जय भीम. तर धन्यवाद सीमाताई मोहोड यांनी आपलं रमाई आपल्यासमोर आपल्या भाषणातून, आपल्या मनोगतातून व्यक्त केली. धन्यवाद. त्यानंतर मी आमंत्रित करते नुकतेच आलेले पाहुणे आपल्याकडे मूर्तिजापूरचे प्रतिनिधी तायडे सर आणि औरंगाबादून आलेले आमचे विलासराव उमरे सर यांना मी, कटारे सर यांना मी आमंत्रित करते की त्यांचं स्वागत आमचे प्रतिनिधी डोंगरे सर, छापानी सर हे करतील. यांना मी विनंती करते.
टाळ्या वाजवा, टाळ्या. टाळ्यांनी आपला रक्तपुरवठा चांगला होतोय, व्यायाम होतोय चांगला. धम्म स्टेजवर हॉल करते आमच्या सावित्री काकू चंद्रपुरी यांना आमंत्रित करते की त्यांनी आपलं रमाई जयंतीचं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ यांना वंदन करते. आणि आज 7 फेब्रुवारी रमाई जयंतीचा 7 फेब्रुवारी या दिवशी रमाई जयंतीचा कार्यक्रम नेहमी घेण्यात येतो. पण आज काय झालं, आज मला कॉलेजमध्ये बोलावणं आलं. सकाळीच फोन आला की बा तुम्हाला बोलायचं आहे म्हणजे या लवकर, रमाईचा कार्यक्रम आहे. आणि मला झाला उशीर तिथे यायला. मला उशीर झाला, तर मग उशीर झाला म्हणजे त्यांचा कार्यक्रम आटपून गेला होता. तर पण मला वेळच उशिरा सांगण्यात आली, त्याच्यामुळे मीच उशिरा आले. तर सर्वप्रथम याच्यानंतर मी तथागत चॅनलचे आभार असे मानते की त्यांनी तथागत नावाचं चॅनल सुरू केलं. आणि हे मला माहिती नव्हतं. मला माहिती कुठे झाली, ते गुप्ताचं कॉम्प्युटर आहे तिथे हे भेटले सर. काय नाव आहे सरांचं, ते सर भेटले आणि त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं किती तुमचं हे शोधलं, पण मला मिळालं नाही. पण त्यांनी मला पत्ता सांगितला की तक्षशिलाच्या समोरच आहे. म्हणून मी आज तुमच्या इथे पोहोचू शकले. हे जे तथागत चॅनल आहे, ह्यांनी तथागत नावाचं जे चॅनल सुरू केलं. तथागत म्हणजे काय, यथावादी तथाकारी. तथावादी यथाकारी म्हणजे जसे बोलतात तसे चालतात, असे ते गौतम बुद्ध. तथागत म्हणतो ना आपण गौतम बुद्धांना. तर तथागत चॅनलचं नाव हे त्यांना कसं सुचलं, खूप सुंदर नाव दिलं तथागत चॅनल. तुमचं चॅनल फार पुढे पुढे जावं. पण आज हे जे मला तुम्ही बोलण्याची संधी दिली, आणि संधी दिली म्हणजे रमाईबद्दल माहिती सांगण्याची, तर आपला समाज जो आहे, बाबासाहेबांनी संविधानामध्ये आपल्या काय म्हणते त्याला, मागासलेल्या आणि अन्याय होणाऱ्या समाजाला संविधानामध्ये बाबासाहेबांनी पुढे जाण्याची संधी दिली. त्यामुळे आपण आज सुशिक्षित झालो. कपडे घालण्याची सुद्धा आपल्याला म्हणजे कपडे घालण्याची सुद्धा काय मिळाली, संधी मिळाली. कारण की पूर्वीला आपल्याजवळ पैसेच नव्हते. जेव्हा आपण नोकरीवर, बाबासाहेबांनी संविधानामध्ये तरतूद केली नोकऱ्यांची, तेव्हा कुठे आपली परिस्थिती सुधारली नाही का. तर परिस्थिती सुधारली म्हणून आपण शिकलो, नोकरीवर लागलो, आणि नोकरीवर लागून आपली सगळी परिस्थिती सुधारली. आणि याचं श्रेय कोणाला जाते, माता रमाईला. याचं श्रेय कोणाला, माता रमाईला जाते. कारण की ज्या आमच्या बापाला घडवलं त्या रमाईची आज जयंती आहे. तथागत चॅनल हे बोलकं आहे असं समजायचं. जरी छोट्या याच्यामध्ये आहे, त्यांनी एवढ्या महिलांना बोलवून माता रमाईची जयंती साजरी करून राहिले म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. तसंच हे तथागत चॅनलचं ऑफिस बोलकं आहे. तिथं पाय ठेवल्याबरोबर आदर्श वाटते की इथे कार्यक्रम सुरू आहे म्हणून. पण आजच्या कोणत्या तरुणी, आता इथे तरुणी कोणीच नाही आहे. कोण रमाई होऊ इच्छितात, कोणी रमाई होऊ नाही इच्छितात नाही, पण रमाई होऊ इच्छिल्या पाहिजे. माझा लेख याच्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे, पुण्याच्या मासिकामध्ये. त्याचं नाव नाही आठवून राहिलं मला. माझा लेख मी आणलेला नाही, मला जर माहीत असतं तर मी आणला असता. पण रमाची साथ बाबासाहेबांना कुठपर्यंत होती की दिव्याच्या वातीसारखी. वात कशी शेवटपर्यंत जळत राहते, त्याप्रमाणे रमाबाईची साथ आपल्या बाबासाहेबांना होती. अमेरिकेच्या कोलंबियामध्ये, केम्ब्रिजमध्ये बाबासाहेब शिकले. पण ते कोणामुळे शिकले, तर रमाईच्या प्रेरणेमुळे शिकले. रमाई जर, आता मला सांगा,
बाबासाहेब दुसऱ्या देशामध्ये होते, त्यांना काय एखादी तरुणी मिळाली नसती का एखादी हे करायला? पण शिलवा नसल्यामुळे बाबासाहेबांना आपल्या देशामध्ये परत यायचं होतं आणि म्हणून ते फक्त शिक्षणासाठी तिथे राहत होते, नाही का? पण बाबासाहेब इथून रमाई, आता मॅडमनी सांगितलंच, कोणत्या मॅडम बोलल्या आता, त्यांनी सांगितलंच की बाबा इथून चेन गोऱ्या विकून रमाईंनी पैसे पाठवले. तर बाबासाहेब म्हणतात पहा, जीवनात खिन्न झालो रमा तुझ्यामुळे, भार कुटुंबाचा सांभाळिला म्हणून मी ज्ञानाचा अर्क प्यालो. अमेरिकेच्या कोलंबियामध्ये, केम्ब्रिजमध्ये शिकलो. आमच्या देशात, ओबामा म्हणतात, आमच्या देशात बाबासाहेब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, ते आमच्या हृदयात आहेत. त्यांना केवढा गर्व आहे, अभिमान आहे केम्ब्रिजमधल्या लोकांना की फक्त बाबा ते शिकले आमच्या देशामध्ये म्हणून त्यांना गर्व आहे. पण आमच्या देशामध्ये काही काही ज्यांना आपण पाळतो, आपण फक्त त्यांचा मान करतो बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून आपल्या याच्यामध्ये मान आहे, पण बाकीच्या लोकांच्या मनामध्ये अजून मान नाही. का बरं मान नाही? कारण त्यांच्यापर्यंत माहितीच नाही आहे ना काय बाबासाहेबांनी कार्य केलं, हे त्यांना माहितीच नाही. पण ते सांगण्याचं काम आपण केलं पाहिजे, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांसारखं कार्य जगात कोणीही केलं नाही. आज आपण 8,000 रुपयाची साडी घालून मिरवतो, 8,000ची नाही 800ची मिरवतो, पण आपल्याला त्या काळामध्ये मिळत नव्हती. पण आमच्या रमाईला मात्र त्यावेळेस काय मिळत नव्हतं? पातळ नव्हते. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर वापस आले लंडनवरून, तर त्यांना घालायला पातळ नव्हते. त्यांनी काय केलं? फेटा, त्यांनी जो सत्काराचा, राजर्षी शाहू महाराजांनी जो सत्काराचा फेटा दिला होता, त्या फेटाचं लुगडं घालून त्या बाबासाहेबांच्या, तुम्हाला माहित असेल कोणाला, त्या सत्काराचा फेटा घालून त्या सत्काराला गेल्या बाबासाहेबांच्या. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की 2 रुपयाचं लुगडं सुद्धा घेऊ शकत नव्हते. पण अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचं शिक्षण झालं आणि रमाईंनी शिक्षण केलं, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. ज्या धर्मग्रंथांनी आमचा माणूसपणा नाकारला, तो ग्रंथ बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 जाळला. माणसाला माणूसपण नाकारला तो सहस्त्रबुद्धेंच्या हस्ते. सहस्त्रबुद्धे मला वाटते ब्राह्मण होते, पण त्यांच्या हस्ते ते सुद्धा आपल्या विचाराचे होते म्हणून. आणि बाबासाहेबांनी सगळ्या महिलांना सांगितले की जशी आई आपल्या मुलांना मार्गदर्शन करते, तसे बाबासाहेबांनी 27 डिसेंबरला 1927 सांगितला, एक दागिना घाला, पण तो कशाचा घाला? सोन्याचा घाला. दामोदर हॉलमध्ये पोळीबावडी येथे मार्गदर्शन केले. ज्यांना वेश्या म्हणतात त्यांना सुद्धा मार्गदर्शन केले. बाबासाहेब म्हणतात समाजाचा अलंकार कोण आहेत? महिला आहेत. समाजाचा अलंकार आहेत आणि अर्धी संख्या महिलांची आहे. आणि खरा अलंकार का आहे? कारण महिला ह्या काय म्हणतात त्याला, महिला ह्या आपल्या समाजामध्ये हे देणारे आहेत ना, त्याला काय म्हणतात, उत्पन्न करत्या समजा. समाजाच्या उत्पन्नकर्त्या आहेत असं समजा तुम्ही. 20 जुलै 1924 महिला परिषदाचे बोलले. महिला लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला त्यांनी काय सांगितलं? नवरा तो माझा साथी असावा, मित्र असावा. काय? आणि मुलींनी पण हे समजायचं. आता मुली इथे आहेतच नाही तर कोणाला सांगावं, तरी तुम्ही आया आहात, तुम्ही आजी आहात, मी आजी आहे. तर एखादी नोकरीवाल्या मुली आहेत, तर त्यांचे विचार काय असते? माझ्यापेक्षा उच्च नोकरीवाला मला नवरा पाहिजे. अशी जी धारणा आहे, ती धारणा थोडी मनातून कमी करायची. आणि जी महिला हुशार आहे, म्हणजे मुलगी हुशार आहे, उच्च शिक्षित आहे, आणि एखाद्या उच्च शिक्षित मुलाला नोकरी नाही आहे, तर अशा नोकरीच पाहिजे असं काही नाही. स्वतःच्या एका पगारामध्ये आपण भागवू शकतो ना, माणसाच्या एका पगारात आपण भागवू शकतो, तसं एका मुलीच्याही पगारामध्ये घर चालू शकते. म्हणून आयांनी सुद्धा
आपल्या मुलीला शिकवायचं किंवा उच्च शिक्षित आहे त्याला त्याला म्हणजे नशिबाने नोकरी नाही लागली, समजा आपण नशीबच म्हणू. आता नशीब म्हटलं म्हणजे काय असते, नशीब म्हटलं म्हणजे राज्यकर्त्यांचा तो दोष असतो, पण तरी सुद्धा आपण नशीब म्हणूया. आणि राज्यकर्त्यांचा एखाद्या उच्च शिक्षित मुलाला जर नोकरी नसली आणि या नोकरीवाल्या मुलींनी जर विचार केला की नाही बा सगळ्या गोष्टींनी शीलाने सगळ्या गोष्टींनी व्यवस्थित आहे, तर आपण त्याचं शिक्षण करू शकतो, आपण त्याला पोचू शकतो, असा विचार करून समाजामध्ये राहायचं. आणि आयांनी सुद्धा आपल्या मुलींना तशीच शिकवण द्यायची. हा माझा लेख पुण्याच्या मासिकांनी प्रसिद्ध केलेला आहे. आता मला तर माहित असं तुम्ही आणला असता इथे, पण मी हे फक्त भाषणच आणलं. हा 20 जुलै 1942 महिला परिषदामध्ये बाबासाहेब बोलले, महिला लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला नवरा तो माझा साथी असावा. हा मुलं जन्माला घालतो, महिला म्हटलं म्हणजे काय, मुलं जन्माला घालतो आपल्यामुळेच. काय आहे असं नाही आहे, काय नाही आहे किंवा मुलगा माणसाच्या पोटातून जन्माला येतो, मुलगी बाईच्या पोटातून, असं नाही आहे ना. मुलंही बाईच्या पोटातून जन्माला येतात आणि मुलीही, म्हणजेच आपण काय आहोत, आपण निर्माण करता आहोत बुद्धांच्या. तर आपण म्हणून आपल्या सगळ्यांना हे म्हणजे मानलं पाहिजे सगळ्यांनी. पण आतापर्यंत मनूच्या काळात उलटं होतं. काय उलटं होतं, महिलांनाच कमी समजलं जात होतं आणि त्यांना बाहेर जायचं नाही, शिकायचं नाही. सावित्रीबाई फुले आल्या तेव्हापासून आपलं शिक्षण सुरू झालं, आपण बाहेर तरी निघतो. बुद्धांच्या काळामध्ये महिलांना समानता होती, पण नंतर जसं राज्य संपत आलं तसं वैदिक राज्य जसं सुरू झालं तसं महिलांची समानता संपली. महाराष्ट्रात सुद्धा दर मिनिटाला 3 महिलांची अब्रू लुटल्या जाते. तर बाबासाहेबांनी समता जागवली, समतेचा आग्रह धरायला सांगितलं आणि महिलांना काय दिले, कायद्यानुसार हक्क दिले. संविधानामध्ये अर्धा वाटा मिळावा महिलांना, नाही तर पहिल्यांदा दिला जात नव्हता, अर्धा वाटा दिला जात नव्हता, काहीच दिल्या जात नव्हतं महिलांना. पण बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलाच्या याच्यामध्ये म्हणजे तजवीज केली तशी की महिलांना सगळे हक्क मिळावे म्हणून. संरक्षित केली सर्व आणि कायद्यानुसार त्यांना हे दिलं, हक्क दिला, कायद्यानुसार हक्क दिला. तर तुम्ही समानतेने चालायचं आणि समानतेनेच वागायचं. असं नाही म्हणा की पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून चालणं म्हटलं म्हणजे ड्रेस घालून चालणं किंवा फुल पॅन्ट शर्ट घालून चालणं, माणसासारखं वागणं, असं नाही करायचं. सर्व जबाबदारी घेऊन, सर्व पुरुषांसारखी जबाबदारी घेऊन आपण चालायचं पूर्ण. आणि रमाबाईसारखं पुरुषांना घडवण्याचं कार्य करायचं, असं माझं मत आहे. आता तुम्हाला कितपत पटते ही गोष्ट वेगळी, पण आपल्या मुलींना आपण असं शिकवायचं की बा तुला नोकरी आहे ना, तर एखादा सुशिक्षित बेकार जर मुलगा आहे आणि तो शिकलेला आहे, शीलवान आहे, पण त्याला नोकरी नाही आहे म्हणून नाकारायचं नाही जर समजा. आणि आयांनी पण तसा विचार करायचा. असं मला ह्या रमाई जयंतीच्या दिवशी तुम्हाला सांगावं वाटतं. रमाबाईंनी जसं बाबासाहेबांना घडवलं तसं तुम्ही पण आपल्या माणसाला घडवा. तुम्ही पुढे त्याला शिकवा, पुढे आणखीन नोकरीवर लागणारच नाही अशातली काही गोष्ट नाही आहे आपल्या याच्यामध्ये. 30 वर्षाच्या वर हे आहे, संधी आहे. पण 30 वर्षाच्या वर संधी का आहे माहीत आहे का तुम्हाला? 30 वर्षाच्या वर संधी याच्यासाठी आहे की तिकडे तुम्हाला पगार कमी द्यावा, 60 वर्षात रिटायरमेंट मिळते. तर तुम्ही मी माझ्या मुलाला 12व्या वर्गापासून फॉर्म भरायला लावले, म्हणजे जवळजवळ 20व्या वर्षीपासून फॉर्म भरायला लावले, पण 10 वर्ष नोकरी लागली नाही. म्हणजे 30 वर्षात नोकरी लागली. तीन ऑर्डर आल्या एका दमाने, रेल्वेची आली, बँकेची आली, मग LICची आली. म्हणजे हे संविधानामध्ये जे आपल्याला सूट दिलेली आहे, हे लोक त्याचा गैरफायदा असा घेतात की 30व्या वर्षीपर्यंत तुम्हाला नोकरीच देत नाही. पण जे मुलं
खूपच हुशार आहेत बा, तर त्यांनाच नोकरी तुम्हाला 1022 वर्षी मिळते. नाही तर मुद्दाम एस टी लोकांना 30वी वर्षापर्यंत नोकरी लागत नाही. इकडे 30 वर्ष नोकरी नाही होत तर रिटायरमेंट होते, म्हणजे त्यांना पगार कमी द्यावा लागते ना. इकडे 10 वर्ष तुमचे चालले जातात ना, ऐन उमेदीचे वर्ष चालले जातात. तर माझा म्हणण्याचा अर्थ असा की बाबा, जर सुशिक्षित खूप हुशार मुली आहेत, त्यांनी सुशिक्षित बेकार लोकांची, जर बेकार म्हटलं म्हणजे ज्यांना नोकरी नाही, बेकार नाही म्हणता येत त्यांना, ज्यांना नोकरी कशामुळे लागत नाही, ह्या आपल्या राज्यकर्त्यांच्या विचारामुळे लागत नाही. कारण उच्चवर्णीय लोक पूर्वीपासूनच आपल्याला त्रास देण्यामध्ये धन्यता मानत होते. त्याच्यानुसारच बाबासाहेबांनी धर्मग्रंथ जाळला. तर अशा मुलींना तुम्ही आयांनी समजा हे जर दिलं, शिकवण दिली, तर ती रमाबाईची जागा घेऊ शकते. बाबासाहेबांचं जसं घडवलं रमाईंनी तसं. तर आजच्या दिवशी मला हेच सांगावंसं वाटते की मुलींना सावित्रीबाईंनी जे संधी दिली शिकण्याची, जे आम्ही शिकलो, आणि त्यानुसार जर आपल्याला संधी मिळत आहे कशाची, पैसे कमावण्याची, नोकरी करण्याची, तर त्याचा फायदा तुम्ही असा घेऊ शकता. रमाबाई स्वतः म्हणजे बाबासाहेबांना जसं रमाईंनी घडवलं आणि मोठं शिक्षण देऊन त्यांना हे केलं, नाही तर आज आपण इतके संविधान लिहिण्यापर्यंत बाबासाहेबांची हे झाली. म्हणजे रमाईंनी जर घडवलं नसतं तर संविधान कसं लिहिताच आलं नसतं ना. मग आहे की नाही, संविधानामध्ये आपल्या महिलांना किती हे दिलं, हिंदू कोड बिल लिहून आपल्याला सवलती दिल्या, आहे की नाही. तर मग आज मला तरी असं वाटतं की बा, मुलींच्या आयांनी असे विचार ठेवावे, रमाई कसं बनता येईल आपल्या मुलीला, आपल्याला रमाईसारखे विचार कसे करता येईल. तर एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद चंद्रपुरी मॅडम यांनी आपला रमाई कशी व्हावं आणि रमाईचं काय योगदान असलं पाहिजे, पुढची होणारी रमाई कशी घडली पाहिजे. आणि रमाई फक्त रमाई नव्हती, तर ती बाबासाहेबांना उच्च शिखरावर दिव्य शक्ती म्हटलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण की त्या रमाईचं योगदान तेवढं होतंच, म्हणून त्या रमाईनं आपल्याला हे एवढं मोठं मनात थाटवलं आणि चांगल्या पद्धतीने म्हणूनच त्या रमाईच्या त्यागाला मी कोटी कोटी वंदन करते आणि तुम्हा सर्वांना रमाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. तर रमाई जयंतीनिमित्त मी आमंत्रित करते आमच्या कटारे सरांना, आपल्या मनोगत व्यक्त करते रमाई जयंतीनिमित्त. दुबळ्याची काठी झालेले तथागत भगवान गौतम बुद्ध, सरंजामशाहीतही मानवतेचा कैवार घेऊन ज्यांनी लढा दिला असे शिवाजी महाराज, ज्यांचा श्वास कोंडला होता, अशांना नवी धमनी देणारे महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, मरगळ आलेल्या मनावर आत्मविश्वासाचे फुंकर घालून ज्यांनी अंगार पेटवला असे आमचे बाबासाहेब, संत गाडगे महाराज, माता जिजाऊ, माता रमाई, माता सावित्री यांना प्रथमतः विनम्र अभिवादन. तथागत TV चॅनलचे प्रमुख माझे मित्र अरुण वानखेडे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या एकूणच सर्व बंधू आणि भगिनींनो, जगभरात रोजच कुठली ना कुठली तरी जयंती, कोणाची पुण्यतिथी ही होत असते आणि आपण ते साजरा करत असतो. परंतु आम्हाला आमचं माणूसपण आणि आमची अस्मिता जागी ज्यांनी केली, त्या महापुरुषाच्या जयंत्या करत असताना त्याचा एक आनंद, त्याची एक ऊर्जा ही आम्हाला एक वेगळी अशी ऊर्जा असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जीवनामध्ये उभं करण्यासाठी रमाईने जे कष्ट केले, जो त्याग केला आहे, ते एक त्यागाचं प्रतीक आहे. त्यावर या ठिकाणी आपण सगळ्यांनीच त्या विषयाच्या संबंधाने आपण मांडणी केली, आपण ऐकलं. पण खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो, बाबासाहेब गेले, महात्मा ज्योतिबा फुले गेले, शाहू महाराज गेले, परंतु त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी जी काही स्वप्न पाहिली होती, त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आम्ही काय केलं, हा खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो. आणि म्हणून बाबासाहेबांच्या सोबतसुद्धा महिलांचा खूप मोठा सहभाग होता.
ते चित्र आज दिसत नाही, त्या गोष्टीचं वाईट वाटतं. बाबासाहेबांच्या सोबत असलेल्या अनुसाबाई डोंगरे असतील, नाशिकच्या सत्याग्रहामध्ये पावली संभू नावाची जी महिला आहे 14 दिवस स्वतः जेलमध्ये राहते आणि अमरावती शहराच्या संबंधाने बाबासाहेबांच्या चळवळीला योगदान देण्याचं खूप मोठं काम आहे. मी तसा औरंगाबादला असतो, परंतु अरुण वानखेडे माझे अतिशय जवळचे मित्र, त्यांनी सांगितलं की या सरच्या चॅनलला भेट देण्यासाठी. आणि अमरावतीचा जो इतिहास आहे तो इतिहास पाहायला असताना दादासाहेब असतील किंवा मराठवाड्याच्या मातीत ज्या माणसाने समाजामध्ये अंगार पेटवण्याचं काम केलं असं गंगाधर गाडेसाहेब असतील, ते याच अमरावती जिल्ह्यातून आलेले आणि त्यांनी औरंगाबाद म्हणजे एकूणच आंबेडकरी चळवळीला ताकद देण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. मला हे सांगायचं होतं की ज्यांनी जे जे काम केलं ते गेलेत, परंतु खऱ्या अर्थानं आता जबाबदारी आमच्यावर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी स्वप्न आम्हाला सांगितली होती त्या प्रामुख्यानं 2-3 गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख करेल, उजळणी करेल. बाबासाहेब आम्हाला शासनकर्ती जमात आणि मला भारत बौद्धमय करायचा अशा स्वरूपाचं स्वप्न सांगतात. मी तेच सांगतो, तुम्ही तेच सांगतात, अनेक कार्यक्रमामधून तेच सांगितलं जातं की शासनकर्ती जमात बनली पाहिजे. परंतु शासनकर्ती जमात बनण्यासाठी काही आपल्याकडे नियोजन आहे का? त्या दृष्टीनं आमचे काही प्रयत्न आहेत का? आमच्या सामाजिक राजकीय चळवळी त्या दिशेनं वाटचाल करतायत का? त्या दृष्टीने कुठंच काही होत नाही अशा पद्धतीचं सगळं चित्र आहे. आणि म्हणून आमची चळवळ ही आज भरकटल्यासारखी दिसते. आमचं सामाजिक स्थान काय, आमचं आर्थिक स्थान काय, हा फक्त जगण्याची धडपड आपली प्रत्येकाची चालली आहे. रोजचं सकाळ संध्याकाळचं कसं भागवता येईल, कशा पद्धतीचं एक चालता येईल असा पद्धतीचा प्रश्न आपल्या सगळ्यांचा. कारण सगळ्या आघाड्यावर सगळ्या पातळीवर आपला कोंडमारा होईल, म्हणजे मुस्कटदाबी करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं. हे आजच नाही, गेल्या अनेक वर्षापासून या पद्धतीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी 25 नोव्हेंबर 1949ला या देशातला माणूस सुखी समृद्ध झाला पाहिजे. स्वातंत्र्य मिळालं त्याच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या अगोदरच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये आपले विचार मांडत असताना सांगतात, या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य इथल्या झाडाला, खोडाला, नदीला, पर्वताला, पहाडाला याला मिळालं का? इथलं स्वातंत्र्य इथल्या माणसासाठी मिळालेलं. इथला माणूस सुखी असला पाहिजे, समृद्ध असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे, अशा स्वरूपाचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं. आणि म्हणून बाबासाहेबाला त्यावेळेस त्या गोष्टीची शंका आली होती की हे जे स्वातंत्र्य मिळालं हे स्वतंत्र भविष्यामध्ये पुन्हा जाऊ शकतं का? याही गोष्ट कल्पनाही केली तरी माझ्या काळजामध्ये चर होतं असं बाबासाहेब त्या काळात म्हणतात. त्याचं कारण काय होतं की बाबासाहेबांनी इथला इतिहास वाचला होता. तो इतिहास कोणता होता? इथला लाहीर नावाचा जो राजा होता त्या राजाच्या वेळीसुद्धा या ठिकाणी फितुरी झाली होती. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा या ठिकाणी राज्य करत होता त्यावेळीसुद्धा या ठिकाणी जयचंदासारख्यांनी फितुरी केली होती. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सोबत त्यांच्याच नात्यागोत्यातील मंडळींनी फितुरी केली होती. म्हणजे या ठिकाणच्या राजा राजवाड्याला इथल्या याला आव्हान देण्याचं काम, फितूर आणि गद्दारी करण्याचा हा इतिहास जो आहे, या इतिहासामुळे पुन्हा भारत पारतंत्र्यात जाऊ शकतो का अशा स्वरूपाचं स्वप्न म्हणजे भीती बाबासाहेबांनी त्या काळात व्यक्त केली होती. आणि म्हणून ती जर जायची नसेल तर आम्हाला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एका ठिकाणी सांगतात. 22 डिसेंबर 1952ला पुण्याच्या लायब्ररीमध्ये, लॉ लायब्ररीमध्ये बाबासाहेब पुन्हा एक आपल्याला संदेश देतात. तो संदेश असा आहे, या देशातली ही लोकशाही टिकली पाहिजे आणि ती लोकशाही टिकण्यासाठी बाबासाहेबांनी अटी, म्हणजे हे मी माझ्या मनचं काहीच सांगत नाही, हे जे बाबासाहेबांनी सांगितले जे लिहून ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय की 22 डिसेंबर 1952 रोजी पुण्याला बाबासाहेबांनी सांगितलं की ती लोकशाही जर टिकवायची असेल तर समाजामध्ये समता असली पाहिजे. समता म्हणजे काय? इथे प्रत्येकाला अन्न मिळालं पाहिजे, इथलं वस्त्र मिळालं पाहिजे, इथला निवारा मिळाला पाहिजे. एक तुपाशी असेल, एकाने उपाशी राहता येणार नाही. एक 10-10 हजार रुपयाचा सूट घालतो, कोट घालतो आणि एक मात्र आजही आमच्या काही आदिवासी भागामध्ये जर पाहिलं तर आजही काही समाज, आदिवासी समाज हा उघडा नागडा फिरतो, फक्त लाज राखावी एवढी चिठ्ठी लावून फिरतो. हे वास्तव आजही काही भागामध्ये देशाचे आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही. पुरेसं अन्न नाही, कुपोषणाने अनेक मुलं मरत आहेत, समाजामध्ये अनेक ठिकाणी अर्धपोटी समाजाला राहावं लागतं. हे वास्तव तुम्हाला आम्हाला म्हणजे झाकून ठेवता येणार नाही. ह्या गोष्टी बाबासाहेबांनी त्या काळामध्ये सांगितल्या आणि समाजामध्ये
समता असली त्या अर्थानं बाबासाहेब म्हणतात की समाजामध्ये समता असली पाहिजे, सगळ्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता असली पाहिजेत, हे विचार त्या काळामध्ये बाबासाहेब मांडतात. आणि म्हणून जर समता असेल तर लोकशाही टिकेल. त्यानंतर बाबासाहेब दुसरा मुद्दा सांगतात की देशामध्ये विरोधी पक्ष असला पाहिजे. शासनाची जे काही ध्येय धोरणं असतात, जे काही नीतीमध्ये हे असते, त्या संबंधाने त्या सरकारला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करण्याचं काम विरोधी पक्षांनी केलं पाहिजे. त्यासाठी विरोधी पक्षसुद्धा भक्कम असला पाहिजे. आणि त्याचबरोबर बाबासाहेब तिसरी एक अट सांगतात, लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर या ठिकाणी नागरिक हे कसे असले पाहिजेत, हे सुद्धा विवेकशील असले पाहिजे. हे सुद्धा कसे असले पाहिजे, त्यांच्यामध्ये म्हणजे एक दारूची बॉटल आणि 1 किलो मटण एवढं जर भेटलं आणि त्याच्यावरच आमचं मतदान चाललं असेल 500 आणि 1000 रुपयाच्या बरोबर, तर या ठिकाणची लोकशाही ही टिकू शकत नाही. ही भीती बाबासाहेबांनी त्या काळात व्यक्त केली होती पाहिजे. भ्रष्टाचारामध्ये आम्ही म्हणजे कुठं अडकलं नाही पाहिजे, किंवा आम्ही या जे काही पर्यावरण असेल, ज्या काही सामाजिक समस्या असतील, या सगळ्या याच्यामध्ये समाजाने सहभागी असला पाहिजेत. अशा स्वरूपाचा समाज, विवेकशील समाज निर्माण असला पाहिजे, तरच ती लोकशाही चांगल्या प्रकारे टिकू शकते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी रंगून असेल, बाहेरच्या देशातही जेव्हा बाबासाहेब जातात आणि बौद्ध धर्माच्या संबंधाने जेव्हा बाबासाहेबाचं जे काय आकलन होतं ते आपल्याला माहीत आहे की त्यांना लहानपणीच केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र दिलं होतं. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माच्या संबंधानं अभ्यास करण्यासाठी, तुम्हाला मुद्दा म्हणून आठवण करून सांगतो की 7 जून बाबासाहेब आंबेडकर 7 जून 1952ला पुन्हा ते जेव्हा रंगून या ठिकाणी जातात, सोबत माईसाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नी असतात आणि सवातकर नावाचे त्यांचे पिये असतात. हे रंगूनला गेल्यानंतर त्या ठिकाणी धम्माचं एकंदरीत चित्र पाहतात. म्हणजे त्या ठिकाणचा धम्म कशा पद्धतीने चालतो. भारतामध्ये तेव्हा आपण धर्मांतर स्वीकारलेलं नव्हतं, आपण बौद्ध झालेलं नव्हतो. त्या अगोदर बाबासाहेब रंगूनला घेऊन जाऊन त्या ठिकाणी धम्माच्या संबंधीचा सगळा अभ्यास करतात आणि त्या ठिकाणी लोकांना ते एक संदेश देतात की तुमच्या आजूबाजूच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोरगरीब समाज आहे. त्या समाजाला विज्ञानावर आधारित असलेला बुद्ध धम्म जर सांगितलं तर त्यांच्या जीवनामध्ये चांगला बदल होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी मंडपामध्ये, जेवणामध्ये एवढे लाखो रुपये खर्च केलेले आहेत. हे खर्च न करता शेजारी जे देश आहेत त्या देशामध्ये धम्म प्रचार करण्याचं काम आपण केलं पाहिजे. अशा स्वरूपाचा विचार बाबासाहेब त्या काळामध्ये मांडतात. आणि म्हणून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं जीवनामध्ये उभं करण्याचं काम ज्या मातेने केलं, त्या मातेचं सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आपल्या समाज व्यवस्थेमध्ये असलं पाहिजे. आम्ही त्या त्यागाला सलाम केला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा मी माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमाईचं योगदान काय आणि बाबासाहेबांना तिने कशी साथ दिली हे आपल्या समोर मांडलंय. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते सोनलला, तिने आपलं एक रमाई गीत सादर करावं. सोनल. भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, नका सांगू कौतुक दाग दागिन्याचं, आहे का जगात नाव तुमच्या धन्याचं. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. फाटक्याच साडीत आनंदान राहील, फाटक्याच साडीत आनंदान राहील, साहेबांना मात्र सुटा बुठात मी पाहिल. साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, साडी जरी जुनी हीच माझी पैठणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी, नको मला दाग दागिन असू द्या काळमणी. तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात, तेज सूर्याचं आहे कुंकाच्या टिळ्यात,
रत्न भारताच आहे माझ्या गळ्यात, लाजते ग चांदणी सौभाग्य पाहुनी, लाजते ग चांदणी सौभाग्य पाहुनी, नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी, धन दौलत तुमची येईल जाईल, धन दौलत तुमची येईल जाईल, कीर्ती या जगामध्ये ग कायमची राहील, धन दौलत तुमची येईल जाईल, कीर्ती या जगामध्ये ग कायमची राहील, संदीप हे गुण गाई मनापासूनी, संदीप हे गुण गाई मनापासूनी, नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, भारी सोन्याहुनी कुंकवाच धनी, नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी, नको मला दाग दागिन असू द्या काळ मनी. थँक्यू. म्हणजे खूप सुंदर रमाई आपल्या पुढे मांडली. तर अशा या रमाईच्या गीताला आमचे औरंगाबादून आलेले प्रमुख पाहुणे विलासराव कटारे सर यांनी हिला 500 रुपयाचं योगदान म्हणून धम्मा भेट घेतलेली आहे. घे सोनल. छान. परत एकदा टाळ्यांचा कडकडाट सोनलसाठी. भारी सोन्या हो ना कुंकवाच धनी, भारी सोन्या हो ना कुंकवाच धनी, नको तिला दाग दागिन हसू द्या काळ मनी, नको तिला दाग दागिन हसू द्या काळ मनी, नको तिला दाग दागिन हसू द्या काळ मनी. त्या रमाईच्या त्यागाला मी परत एकदा कोटी कोटी वंदन करते आणि रमाई जयंतीच्या परत एकदा तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. यानंतर मी आमंत्रित करते आमचे पंते संगपाल यांना आपले मनोगत व्यक्त करायला. पंतीजी. महाकरुणी तथागत भगवान बुद्ध परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांना अभिवादन करतोय, जो तथागत बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघाचं अभिवादन करतो. आणि आज 108 महापुरुषांची जयंती साजरी करणारं जे अमरावती शहरामध्ये चॅनल असेल तर ते तथागत टी व्ही चॅनल आहे. आमचे तथागत टी व्ही चॅनलचे मुख्य संचालक माननीय अरुण वानखडे हे सर्व महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात. तेथे अनेक पाहुणे उपस्थित असतात, आपापलं मनोगत व्यक्त करतात. आज अशीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी आई रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा उत्सव तथागत टी व्ही चॅनलच्या वतीने साजरा करण्यात आला. तिथे आलेले सर्व आमंत्रित पाहुणे आणि सर्व तथागत टी व्ही चॅनलचे सदस्यगण या सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय. आणि प्रत्येकजण रमाईच्याबद्दल सांगतो, प्रत्येकजण रमाईचं गुण गातो. पण बाबासाहेबांना आंबेडकरांनी कधी रमाई गरीब होती किंवा रमाईला मी फाटके लुगडे नेसतो असं बाबासाहेबांचं कुठे वाक्य नव्हतं. आपण फक्त रमाईचं सांगतोय. हे जे कवी लोकांनी जे कवित्व केलं आहे ते कवीचं कवित्व आपण लोकांना सांगतोय. जर बाबासाहेब सुटापुटात आणि कोटात राहत असतील आणि बाबासाहेब जर बंगल्यात राहत असतील तर माझी माय फाटक्या लुगड्यात नसेल असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही अभ्यासक लोक आहात, प्राचार्य लोक आहात, तुम्ही वाचलं असेल कुठे. ते लोकांनी पुस्तकं लिहिलेले वाचले असतील, तुम्ही काही वाचलं, तुम्ही काही लिहिलेलं नाही. बाबासाहेबांच्या प्रत्येक भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की स्त्री ह्या जगाची जननी आहे. याच्या आधी बुद्धांनीच या जगात स्त्रीला सर्वात महत्त्वाचं स्थान म्हणजे स्त्री हे जगाची जननी आहे. माता पितू पट्टानं कुठं 38 मंगलामध्ये बुद्ध उपदेश करतात. माता पितू पट्टानं कुठं दारचं संघ अनाकुलात का म्हणता येतं मंगल उत्तम. या जगामध्ये जर सर्वश्रेष्ठ आणि पुण्यवान असेल तर स्त्रीसारखं जगामध्ये कोणी नाही, कारण ती या जगामध्ये राजा निर्माण करू शकतोय, बोधिसत्व निर्माण करू शकतोय आणि हिच्यासारखी जगामध्ये कोणाची ताकद नाही. आणि प्रत्येकदा आपले कार्यकर्ते आणि उपासक आणि प्रवक्ते लोक रमाई आमची गरीब होती, रमाई आमची गरीब होती, रमाई आमची गरीब होती असं म्हणत असताना मनाला कुठंतरी खंत वाटतोय. गुरुजी म्हणजे मी वाचलं नाही कुठे
आपला प्रत्येक लोकांचा रमाईवर PhD केलेली आहे, बाबासाहेबांवर PhD केलेली आहे, पण बाबासाहेबांच्या मुखातून कोणा प्रवचनामध्ये नाही की माझी रमाई गरीब आहे. ज्यावेळेस रमाईचा मरण्याचा शेवटचा अंत असतो त्यावेळेस बाबासाहेब रमाईचे वाक्य बाबासाहेब सांगतात आणि तेवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देईल. रमाई शेवटच्या काळामध्ये बाबासाहेब तिच्याकडे बसतात. बाबासाहेब विलायतीवरून आले आणि बाबासाहेबांचा मोठा सत्कार झाला आणि त्या सत्काराला रमाई नसल्यामुळे तिला मोठं दुःख झालं. ते शेवटचा काळ तापीने विरकडत होती आणि बाबासाहेब जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवतात. तेव्हा रमाई म्हणतोय की तुम्ही डिग्री आणलीत का साहेब? बाबासाहेबांनी सुटकेत असून डिग्री काढली आणि रमाईला दाखवली. अगं तुझ्यापुढे ते मी हे करू शकलो आहे. हे जे माझ्या मागे जे पाठीच्या मागे जो उभी आहेस आणि मला जे प्रोत्साहित करतोय आणि गरीब आणि वीक माणूस काही करू शकत नाही. भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग काढला जेवणाचा. जर ज्या लोकांनी जेवण नाही सोडलं त्या लोकांना बुद्धाचं शिष्य व्हावं लागलं. हे पण तुम्ही वाचताय बुद्धांनी त्यांच्या धर्मग्रंथामध्ये. ज्या लोकांनी जेवण नाकारलं आहे आणि ज्यांनी जेवण स्वीकारलं आहे म्हणजे बुद्धाने काय घडलं? बुद्धाने मध्यम मार्ग काढला का माणसाला जेवण आणि पाण्याची आवश्यकता आहे. बुद्धाने सुजाताचे भोजन स्वीकारलं आहे आणि बुद्धासोबत असणारे बुद्धाचे जे काही वैराग्य होते त्यांनी काय केलं? भोजन नाकारलं. ज्यावेळेस बुद्धाच्या शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न झाली, मेंदूला ऊर्जा मिळाली आणि त्यावर विचार करण्याची क्षमता निर्माण झाली, त्यावेळेस बुद्धांनी त्या लोकांकडे बोट दाखवलं की अरे ते पण लोक तसेच भुकीने वाकडून मरतील. मला त्यांना काय करावं लागेल? सांगावं लागेल की पहा माझ्या शरीरामध्ये ऊर्जा ही भोजनाने आलीत. म्हणून बाबासाहेब रमाई बाबासाहेबांना म्हणतोय की अगं रमा, तुझ्या या ऊर्जेमुळे मी ज्या ज्या ठिकाणी तू असताना त्या त्या ठिकाणी मला घरची प्रकृती आहे, मुलांची प्रकृती आहे, आजार आहे, यावर तू बरेचदा मौन धारण करायचे आणि त्यामुळे मी शिकू शकलो. अगं माझा एक बाळ मी विदेशात असतानाही मरण त्याचा मृत्यू झाला तरी मी तू मला सांगू शकले नाही. कारण रमाई अशी म्हणतो की तुमच्या अभ्यासामध्ये जे व्यत्यय येणार होतं ते परिवाराच्या कौटुंबिक याच्यातून माझ्याकडून तुमच्या या वाचनामध्ये या अभ्यासामध्ये आणि तुम्ही जो एक किस्सा घेतलेला आहे, जो वारसा घेतलेला आहे, ज्याला आपण दत्तक म्हणतो. आमच्या पाटील ताईंनी या अंध लोकांना दत्तक घेतलं आहे आणि त्यांचं संपूर्ण जीवन त्यांच्यासाठी खर्च करतात. बाबासाहेबांनी आपल्याला सर्व लोकांना ओटीत धरलं आहे आणि दत्तक घेतलं आहे बाबासाहेबांनी आपल्याला की आपण जे दरिद्र्यामध्ये पडलेलं होतं त्या दरिद्र्यातून बाबासाहेबांना आपल्याला मुक्त काढायचं होतं. त्यासाठी रमाईने स्वतः शरीराला ज्या पद्धतीने आपण ध्यान विपश्यना करतोय आणि ज्यांना आपण बुद्धाला अर्थपदास पोचल्याचं म्हणतोय तर त्यांनी शरीरातील अनेक विकारावर विजय मिळवला. रमाईनेही शरीरातील अनेक विकारावर विजय मिळवला. त्यामुळे तिला कुठल्याही गोष्टीची काय होती, तिला जे पाहिजे होतं तुमच्यासारखं जे दागिनं पाहिजे होतं, आज आमच्या ताईनं म्हटलं आहे की तुम्हाला ते दागिनं मला ते नको, कारण माझ्या शरीरातून मी काय केलं ते बाजूला काढलं आहे. बुद्धांनी सांगितलेला मार्ग मी स्वीकारला आहे. अहो साहेब, तुम्ही ज्या समाजाला ओटीत धरलं आहे, ज्या समाजाला या दरिद्रीतून मुक्त करायचं आहे त्यासाठी तुम्हाला शिकावं लागते. मला काहीतरी त्यामध्ये ज्या वेदना आहेत त्या सहन करावं लागतील. साहेब, आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे. माझ्यासारखं भाग्यवान या जगामध्ये कोणी नाही की तुमच्यासारखा बोधिसत्वाची मी पत्नी झाली आणि एवढा वेळ तुम्हाला मी दिला. तुम्ही मला एवढ्या आनंदात ठेवलं. बाबासाहेबांना रमाई अशी म्हणत नाही की तुम्ही मला जे दुःखात ठेवलं, जे मला वैभव मिळवायचं होतं ते मला मिळालं नाही. तुम्ही मी भटक्या लुगड्यात नेसली आणि मी कुठे बाबासाहेब बाईकाळ्यात पुण्यात मुंबईसारख्या शहरात राहायचे. कोणत्या गायीच्या गवऱ्या येचायला जातं ती माझी माय. अरे जिचा नवरा टायकोटात सोन्याच्या गुंड्या आणि विमानात प्रवास करायचा माझा बाप, त्याची बायको ते गुंड्या त्या फाटक्या चिंध्या काढून गवऱ्या कोण्या गायीच्या गवऱ्या याच्यात होती. ते कवी लोकांनी अनेक प्रकारचं जे कवित्व चुकीचं केलं गेलं तेच आपण आपल्या पूर्वज लोकांनी साठवून ठेवलं. आपण तसं सांगतोय. परिवर्तन गरीब मनुष्य करू शकत नाही, दरिद्र्यामध्ये असणारा करू शकत नाही, भिकारी करू शकत नाही. ज्याला बुद्धी आणि ज्याला ज्ञान आहे तो या जगाचं परिवर्तन करू शकतो असं बुद्ध म्हणतात. म्हणून माझी माय म्हणतो बाबासाहेबांना शेवटी की अहो साहेब, या समाजाचं ओझं तुमच्या खांद्यावर आहे. मी जरी तुमच्यासोबत नसली तरी माझी आठवण नाही. मी केलेलं काम हे तुमच्या पाठीशी राहील आणि या समाजाचा उद्धार तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आज मी शेवटचा तुम्हाला अभिवादन करते आणि ज्या ज्या ठिकाणी जेव्हा माझी आठवण येईल त्या त्या ठिकाणी एक सावली म्हणून मी तुमच्यासोबत राहील. बुद्ध म्हणतात की जसे मनुष्य कर्म करतो, कर्म म्हणजे जे चुकतो वारंवार ते कर्म
जे रमाईचे जे चांगले कर्म होते ते बाबासाहेबांच्या वरवरपाठीचे होते. बाबासाहेबांना रमाईची साथ नसतानाही आपल्याला ते गुलामीतून मुक्त बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. म्हणून खऱ्या अर्थाने जर या जगातली सर्वात श्रीमंत जर महिला असेल आणि सर्वात विद्वान आणि पंडित असेल तर माझी माय रमाई असेल. या जयंतीच्या निमित्ताने मला आपल्या चॅनलने बोलावलं आणि मी खरोखर आपल्या सर्वांचा ऋणी आहे. पुढच्या या आईच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय. आलेल्या पाहुण्यांचं तथागत टीव्हीच्या चॅनलच्या वतीने पुन्हा अभिनंदन करतोय. आणि मला बोलण्याची संधी दिली आमचे मित्रच नव्हे तर या चॅनलचे संचालक अवघात त्यांचा बायपास झाल्यावरही त्यांनी 15 दिवस आराम केला. आमच्या रायबोली ताई त्यांचंही बायपास झालं. म्हणजे बायपास असताना हे लोक काम करतात, हे गरीब नाहीत. त्यांना बाबासाहेबांचं काम चळवळ पुढे नेण्याची छंद झालेला आहे. ते गरीब नाहीत, ते फाटके लुगडे घालत नाहीत, ते चिंध्या घालत नाहीत. कारण जर तुम्हाला जायचं असेल चांगल्या लोकांकडे तर तुम्हाला साफसुथरं जावं लागेल. आणि हे जर सांगितलं असेल तर माझ्या मायने आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की जर आताच आमच्या आईने प्रवचनातून सांगितलं आहे की दागिने घालायचं असेल तर एकच घालायचा सोड्याचा. मग एकीकडे तुम्ही असं सांगताय की एका हॉस्टेलमध्ये मुलांना जेवणाची व्यवस्था नव्हती आणि मग रमाई तिथे गेले, मग सोन्याच्या पाटल्या तिच्या हातामध्ये कुठून आल्यात हे पण तुम्ही एका प्रवचनामध्ये सांगताय नाही का. रमाईचे प्रवक्ते आहेत बरेचसे अनेक लोक प्रवचन देतात. पण या जगामध्ये रमाई आणि बाबासाहेब आणि बुद्ध हे कोणी गरीब नव्हतं आणि गरीब मनुष्य क्रांती करू शकत नाही. एवढंच मी माझ्या मनातून व्यक्त करतोय. सर्वांच्या प्रति मंगल कामना करतोय. आणि पुन्हा तथागत टीव्ही आणि आमच्या ताई आणि आमचे मार्गदर्शकही म्हटलं तरी चालते आमचे छापाडी गुरुजी यांनी सर्व सेवा मुलांना खेड्यापाड्यात जाऊन आपल्या परिवारासारखं मुलांना शिकवलंच नाही तर धम्माचंही ज्ञान शाळेमध्ये 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, ज्या शाळेमध्ये बाबासाहेबांचा फोटो नसेल अशा ठिकाणी आमच्या गुरुजीने खूप मोठं काम केलं. त्यांची चळवळ या बाबासाहेबांच्या चळवळीसाठी त्यांनी सर्व समर्पित केली. पुन्हा आज गुरुजीची माझी पुन्हा एकदा भेट झाली. पुन्हा आलेल्या सर्वांचे लोक प्रतिमंगल कामना करतोय आणि नमो बुद्धाय, जय भीम. सर्व आलेले प्रमुख पाहुणे आणि आमचे प्रवक्ता संगपाल भंते यांनी खूप सुंदर प्रकारे आपल्यापुढे रमाईचं योगदान काय ते सांगितलेलं आहे. आणि सोनाली तर खूप सुंदर अशी रमाई आपल्यापुढे मांडली आहे. भारी सोन्याहून कुंकवाचं धन आहे ना. आणि काळ्याच म्हणाने त्या रमाईला शोभेल असं ते बाबासाहेबांना ती योगदान द्यायची. आणि बाबासाहेबांना म्हणायची मला सोनं नाही तर तुम्ही माझ्यासाठी सोनाचा प्रकार आहात अशी ती म्हणायची. म्हणून सांगते चंद्राला लाजवी तारखा. आजच्या तारखेमध्ये आपण रमाईचे कितीही गुणगान केले तरी ते कमी पडतील असं मला वाटते. कारण की ते रमाईचं योगदानच असं आहे की ती फाटक्या लुगड्यामध्ये राहिली आणि आपल्याला 17 लुगड्याला गाठे बांधून राहिले. आपले मात्र आता कपाट भरलेले आहेत, कोणती साडी घालावं हे समजत नाही. मग हे रे तर दुसरी पाहिजे. आणि म्हणून सांगतात कवी सुंदर प्रकारे चंद्राला लाजवी तारखा नाही चेहरा जगी मारमा सारखा. नाही चेहरा जगी मारमा सारखा. दुःखाने संकटाशी ती खंगली जरी दिसे त्यागी रमा विश्वसुंदरी तरी. मंजिषाताई शिंदेने खूप सुंदर प्रकारे गीत सादर केलंय. म्हणून सांगते दुःखाने संकटाशी ती खंगली जरी दिसे त्यागी रमा विश्वसुंदरी तरी. पहा निरखा कुणी अनकुणी ओळखा. पहा निरखा कुणी अनकुणी ओळखा. नाही चेहरा जगी मारमा सारखा. नाही चेहरा जगी मारमा सारखा. चंद्राला लाजवी तारखा. चंद्राला लाजवी तारखा. नाही चेहरा जगी मारमा सारखा. नाही चेहरा जगी मारमा सारखा. नाही चेहरा जगी मारमा सारखा. यानंतर मी छापाणी सरांना आमंत्रित करते की त्यांनी आपलं रमाई जयंतीबद्दल मनोगत व्यक्त करावं. सर. बाबासाहेबांच्या प्रतिमेला व बाबासाहेबांच्या प्रतिमेला व भगवान बुद्धाच्या प्रतिमेला त्रिवार वंदन व माता रमाईच्या प्रतिमेला सुद्धा त्रिवार वंदन. इथे बसलेले समस्त बंधू आणि भगिनी यांना माझा जय भीम. आज आपण या ठिकाणी रमाबाईची जयंती साजरी करीत आहोत. जेव्हा भारत देश झाला तेव्हा इथं विवाह पद्धती निर्माण झाली
भारतामध्ये विवाह पद्धती निर्माण झाली, इतर देशामध्ये विवाह पद्धती नव्हती. जेव्हापासून विवाह पद्धती निर्माण झाली तेव्हापासून स्त्री आणि पुरुष हे एकमेकाला साथ देणारे असे दोन मनुष्य ठरलेत. जर पुरुषाने स्त्रीला साथ दिली तर तो संसार चांगला चालत असतो आणि स्त्रीने पुरुषाला साथ दिली तर तो संसार अधिक चांगला चालत असतो. म्हणजे दोघांचाही एकमेकाच्या मदतीने विचाराने हा संसार चांगला चालत असतो. म्हणतात की बाबासाहेबांच्या जीवनामध्ये अशा 3 स्त्रिया आल्यात. एक प्रथम त्यांची आत्या आली, बचपनातच त्यांची आई वारली होती, पण तरीही त्यांच्या वडिलांनी सेकंड मॅरेज केलं होतं. दुसरी पत्नी तिचं नाव जिजाबाई असं होतं. मग सांभाळ कोणी केला तर बाबासाहेबांच्या आत्याने केला. ही पहिली स्त्री आली त्यांच्या जीवनामध्ये. नंतर त्यांचा विवाह झाला, परंतु माता रमाईवर जर बोलायचं झालं तर त्यांचं जीवन हे बचपनापासून तर त्या 37 वर्षापर्यंत जगल्यात. परंतु असे सांगतात की त्या लेखक असे सांगतात की त्यांचं जीवन हे सर्व दुःखामध्ये गेलं. प्रथम त्यांना 3 बहिणी आणि 1 भाऊ होता. त्यांचे वडील कष्ट मजुरी करणारे होते. बचपनीच त्यांच्या आईसुद्धा वारल्या होत्या. त्यामुळे तो कुटुंबाचा भार लहानपणीच त्यांच्यावर म्हणजे रमाबाईवर पडलेला होता. नंतर त्यांचा 9 वर्षामध्ये विवाह झाला. डॉक्टर बाबासाहेब हे त्यांना पती मिळाले. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब हे नव्या वर्गात होते. नंतर तेव्हा लहानपणाचा विवाह होत होता, लग्न होत होतं. नंतर बाबासाहेब हे यांचे लक्ष सगळं शिक्षणाकडे होतं. त्या काळात गरिबी सांगतात, त्या काळात बाबासाहेब हे फार गरीब होते. परंतु त्यांचे बाबासाहेबांचे वडील हे एक सुभेदार होते, मेजर सुभेदार. आता ज्या मुलाचे वडील जर नोकरीवर असेल तर कदाचित आपण आपल्या अपत्यासाठी काहीच करून ठेवत नाही असं होऊ शकत नाही. परंतु एवढ्या कठीणतेतून त्यांनी शिक्षण घेतलं. माता रमाईंनी त्यांना साथ दिली. बाबासाहेब जेव्हा विलायतेत होते म्हणजे विदेशामध्ये होते तेव्हा त्यांना एकूण 5 अपत्य झाली होती बाबासाहेबांना. 4 मुले आणि 1 मुलगी. परंतु 4 अपत्ये, 1 मुलगा आणि 3 मुली. 1 मुलगी आणि 3 मुलं त्यांचे वारलेत आणि 1च अपत्य त्यांचं जिवंत राहिलं. तेव्हा बाबासाहेबांना त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ नये म्हणून रमाबाईंनी त्यांना पत्राद्वारे कळवलं की आपला मुलगा गेलेला आहे. बाबासाहेबांना पश्चाताप झाला. परंतु 1 मुलगा जेव्हा वारला तेव्हा बाबासाहेब तिथंच होते. असे म्हणतात की लेखक असे म्हणतात की तेव्हा त्या मुलाला नवीन कपडे घेत असतात. मयत झालेल्या मुलाला किंवा अपत्याला नवीन कपडे घेत असतात. तर रमाईने आपल्या पदर फाडून त्या मुलाला गुंडाळले. परंतु हे तर मला तर काही शक्य वाटत नाही. तर कदाचित असं व्हायला नको होतं, कारण बाबासाहेब एवढे शिकले होते, ते कुठेही नोकरी मिळवू शकले असते. बरं ते असो, परंतु त्यांच्यामुळे आपला धर्म व आपण उच्च कुटीला गेलोत. म्हणून बाबासाहेबांचे आपल्यावर फार फार उपकार झालेत. विशेष म्हणजे त्यांनी इथल्या दीन दलितांना जागृत केलं. विशेष म्हणजे भारताला एक नवीन घटना जे जगामध्ये घटना नाही अशी त्यांनी घटना या देशाला दिली. त्या घटनेमध्ये शांत स्वातंत्र्य, समता आणि बंधुता दिली. जर बाबासाहेबांच्या हातून घटना लिहिल्या गेली नसती तर आपली स्थिती पूर्व सारखीच राहिली असती. तेव्हासुद्धा आपले काही वर्गातले लोक, काही गावातले लोक श्रीमंत होते, परंतु ते उच्चवर्णीयाच्या खाली दबले होते. त्यामुळे ते वर येऊ शकले नाहीत. यांचा नाईक परिवार तेव्हा खूप श्रीमंत होता बाबासाहेबांच्या काळामध्ये, होता की नाही? असे काही घराणे श्रीमंत होते, परंतु इथल्या उच्चवर्णीयांनी त्यांना पुढे येऊ दिलेलं नाहीत. बाबासाहेबांनी सारासार विचार करून या समाजाला पुढे आणलं. आपणही थोडंसं विचार करून शिक्षणाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं आणि आपले मुलंच नाही तर शेजारचे पाजारी सुद्धा घडले पाहिजेत आणि आपला समाज बरा आला पाहिजे. एवढंच बोलून मी माझ्या भाषणात संपतो. तथागत टीव्ही चॅनलचं बुद्धकवी फुले शाहू आंबेडकर यांचे विचाराचे माध्यम इतरांपर्यंत पोहोचवणे आपला हा माध्यम आहे. कारण की हे येणारी पिढी आहे, त्यांना काहीतरी द्यावं लागतं. आपण जर नुसतं घरात बसून आपलीच कामं केले तर त्या लोकांना कसं माहीत होईल की बाबासाहेब काय, फुले आंबेडकर शाहू काय, रमाई जिजाऊ सावित्री काय.
पुस्तकं तर कोणी वाचत नाही, हल्लीचा काळ कम्प्युटर आहे, नुसतं मोबाईलमध्ये बिझी झाले. त्यासाठी आपण आपलं हे माध्यम सुरू आहे, तर तुम्ही सर्वांनी आम्हाला सपोर्ट करा, सहकार्य करा. या माध्यमातून तरी आपला प्रचार आणि प्रसार होईल. तर असो, यानंतर मी आमंत्रित करते आमचे तथागत टीव्ही चॅनलचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ वानखडे यांना आपल्या रमाई जयंती शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करते. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांची आज जयंती आहे, ज्या मातेनं बाबासाहेबांच्या शनोशनी साथ दिली, अशा या मातेचा आज जयंतीनिमित्त तथागत टी व्ही चॅनलच्या वतीनं, सर्व प्रतिनिधीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारताला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि आज तथागत मुख्य कार्यालयामध्ये जेव्हा कार्यक्रम जेव्हा घडवून आणला, त्याचे कारण असे आहे की ज्या ज्या महापुरुषांनी या समाजासाठी, या देशासाठी आपलं बलिदान केलं आणि त्यामधून बलिदान करणारी आमची माता रमाई हिचा या ठिकाणी कार्यक्रम होत आहे आणि आपण सर्वांनी घडवून आणला, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रो, मातेनं तर साथ दिलीच बाबासाहेबांना, परंतु साथ देत असताना त्या मातेनं त्याग सुद्धा आहे. त्या मातेचा बाबासाहेब विदेशात जायचे. आता कोणी म्हणतात मातेला काही त्रास झाला नाही, कोणी म्हणतात त्रास झाला. नेमकं खरं काय हे आता शोधणं सुरू करेल, म्हणून त्याच्यासाठी तथागत टी व्ही चॅनलची निर्मिती आहे. ताई, खरं काय आणि ह्या खऱ्याचं पर्यंत लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे तथागत टी व्ही चॅनल करणार आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की या तथागतच्या माध्यमातून ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी नाही, या समाजासाठी काम केलं, आम्हाला माणसं बनवलं, ते माणसं कशी त्यांनी बनवले हे तुमच्या आमच्या अभ्यासकांच्या मुखातून, तुमच्या अभ्यासाच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत पोचायचं आहे. ते काम हे तथागत करत आहे. त्याच्यासाठी पैसा लागतो. मी काही अंबानी नाही, मी एक झोपडपट्टीतला राहणारा युवक आहे. आणि त्या माध्यमातून मला दिसलं का आमची जबाबदारी स्वीकारली. मी स्वतः बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी स्वीकारली आणि ते प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. भरपूर काम आहे, भरपूर त्रुटी आहेत. आम्ही जेव्हा एखाद्या नगरात जातो, आम्हाला बाबासाहेबाचं पूर्ण नाव माहीत नाही. सुपेन ते काय, रमाबाईचं नाव माहीत नाही आम्हाला. आम्हाला म्हणा लागते का बाबू, बाबासाहेबांच्या पत्नीचं नाव रमाबाई होतं, दुसऱ्या पत्नीचं नाव कबीर होतं, सविता होती. पूर्ण नाव बाबासाहेबाचा. जेव्हा दिल्लीला एक प्रोग्राम होतो आणि आमचे चॅनलवाले त्या माणसाजवळ जातात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का नाम क्या है, तो भीमराव आंबेडकर. पूरा नाम क्या है, तो आंबेडकर आंबेडकर आंबेडकर. हे दिल्लीच्या ठिकाणी जे शौकीन आहे, तर पुढे का खेड्यापाड्यात काय असेल. म्हणून हेच चित्र स्पष्ट असलं पाहिजे, स्पष्ट झालं पाहिजे. लोकांमध्ये ते नाव पूर्ण गेलं पाहिजे. डॉक्टर भीमरावजी आंबेडकर हे नाव पूर्ण म्हटलं पाहिजे. रमाई भीमराव आंबेडकर हे म्हटलं पाहिजे. ह्यासाठी तथागत टी व्ही काम करते आहे. या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं. इथलं बोलतो, थांबतो. आमचे मित्र औरंगाबादवरून या ठिकाणी आले. काही कार्यक्रम जरी असला तर कार्यक्रम सोडून आले. त्यांना म्हटलं आज रमाईची जयंती आमच्या तथागत टी व्ही चॅनलमध्ये आहे, कार्यालयात आहे, तिथून ते या. ते काम सोडून आले. यांना चालता येत नाही. विशेष म्हणजे ते पायरे चढू शकत नाही. परंतु त्यांना मागच्या वेळेस त्या भेटल्या कॉम्प्युटरमध्ये. विशेष म्हणजे थॉट करत आहे, या वयात थॉट करत आहेत त्या. त्यांच्या टाळ्या झाल्या पाहिजे. आणि एम ए डबल केलं त्यांनी. ते विशेष म्हणजे तिसऱ्यांदा पालिकर. आता सध्या पालिकराला ऍडमिशन आहे त्यांची. कुठे? तक्षशिलामध्ये. वय काय सुरू आहे त्यांचं? आणि ह्या जर या 76 वर्षाच्या आमच्या ताई जर स्वीकारू शकतात, तर आम्ही 30, 40, 50 वर्षाचे लोक का स्वीकारत नाही? आम्हाला जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आम्ही भरपूर काम असं आम्हाला बाबासाहेबांनी सांगितलं आहे का, प्रत्येक हे राहील. खूप त्रुटी आहेत, आम्हाला भरून काढायच्या आहे. आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही भाग्यवान आहोत का थोडंसं आम्ही एक नकाचं काम तरी आम्ही आमच्याकडून झालं पाहिजे.
आम्ही आज या जयंतीनिमित्त खंत हे केली पाहिजे, आम्ही त्या निर्माण केली पाहिजे की आज या जयंतीनिमित्त आम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि आपण करणार. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम. रमाई जयंतीनिमित्त आपण काय काय करायला पाहिजे ह्या आजचे दिवस संकल्प घ्या आणि येणारा पुढचा दिवस चांगल्या पद्धतीने जावा आणि रमाई कशी घडेल याच्यावर लक्ष द्या. ती कोणत्या देवाजवळ जाऊन पाहायला कुठे होणार तर पुस्तकातून वाचून रमाई घडेल असं मला सांगायचं आहे. यानंतर मी आमंत्रित करते आमच्या प्रतिनिधी सीमाताई मोड यांना आभार प्रदर्शन करतील. कार्यक्रम अंतिम टप्प्यात आलेला आहे. सर्व आदरणीय महिला मान्यवर सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पुन्हा आज माता रमाईची जयंती सर्वांनीच अत्यंत अंतःकरणातून मांडलेली आहे. म्हणजेच आज आमच्या तथागत टी व्ही चॅनलचा दिवस हा सोन्याचा दिवस उगवल्यासारखा आहे. कारण ज्या लोकांना समाजाची जाणीव आहे, सरांचं नाव हां सर विलासराव कटारे सर औरंगाबादवरून म्हणजे एवढा मोठा प्रवास करून ते आपल्या चॅनलला भेट देण्यासाठी आणि आपल्या चॅनलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आलेले आहेत. आणि त्यांनी इथे भेट देऊन त्यांचे पण मनोगत त्यांनी व्यक्त केले आहे. आणि माता रमाई सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने मांडली की त्यांनी काय काय सहन केलं, कसं कसं त्यांनी साथ दिली बाबासाहेबांना. ते खरंच आहे की जेव्हा बाबासाहेबांची वडिलांची साथ जेव्हा सुटली तर बाबासाहेबांवर सुद्धा खूप मोठे प्रसंग आले घडताना, त्यांचं जीवनमान घडवताना, इतकं मोठं होताना. तर निश्चितच रमाबाईला काही सर्व सुख त्यावेळी नाही मिळाले. ज्यावेळी बाबासाहेब नंतर मोठे झाले, भारतामध्ये आले, जेव्हा त्यांनी म्हणजे नोकरी वगैरे स्वतःचे वकील बॅरिस्टर राहिले, तेव्हा नंतर त्यांनी जे संपत्ती वगैरे मिळवले त्याच्यानंतर अंतिम टप्प्यात त्यांना सुख मिळालं. पण ते त्यांना भोगता आलं नाही. कारण तेव्हा नियतीचा फेर आला आणि त्यांची तब्येत एकदम खालवली. आणि जेव्हा सुखाचे दिवस आले तेव्हा त्यांना निरोप घेण्याची वेळ आली. आणि ती गोष्ट बाबासाहेबांसाठी खूप दुःखाची होती की जेव्हा साथ देण्याची वेळ होती, शेवटी त्यांना सुख देण्याची जी बाबासाहेबांची इच्छा होती, तळमळ होती की बा आता रमाईने जे कष्ट उपसले, आपल्यासाठी जे सहन केलं, आपल्याला घडवण्यासाठी जी काही साथ दिली, तर आता त्यांना सुखाचे दिवस पाहायला मिळावे, त्यांना सुख उपभोगता यावं, माझ्यासोबत राहता यावं. तर ते त्यांना नाही मिळालं नियतीमुळे. आणि नंतर फारच कमी वयामध्ये 35 वर्षामध्ये त्यांचं निधन झालं आणि 37 वर्षामध्ये त्यांचं निधन झालं. म्हणजे ते फारच कमी वय आहे, एकदम अल्प वयामध्ये. कारण आज पाहिलं तर 37 वर्षाच्या महिला एकदम तरुणच आहे ना. त्यांचे मुलंच किती वर्षाचे असतात, 10वी 12वीत, कोणी 8वी 9वीत याच याच्यामध्ये असतात. तर त्यांचं वय ते मरण्याचं नव्हतं, तेव्हा उमेदीचं जीवन जगण्याचं वय होतं. पण त्यांना ते जीवन जगता आलं नाही. आणि म्हणतात ना, हो, क्षयरोग झाला होता. त्यांना ते एवढे हालअपेष्टा सहन करून करून, काळजी करून, बाबासाहेबांना जो काही त्रास होत होता, धमक्या येत होत्या, त्या सगळ्यांची धास्ती घेऊन त्यांची तब्येत एकदम हालवली होती. आणि सुरुवातीचे जे खाण्यापिण्याचे सुद्धा जे हाल झाले होते ते पण त्यांना म्हणजे त्यांच्या प्रकृतीला बाधक ठरले. आणि याच्यामुळे त्यांना ते खूप काही सहन करावं लागलं. सहन केलं नाही असं नाही, कारण त्यागमूर्ती म्हटल्या जाते त्यांना, तर ते असंच नाही. त्यागमूर्ती फार त्यांच्या जे जीवनचरित्र, जीवनपट जो आहे, तर त्यांचा जो त्याग आहे खरा, त्याच्यामुळेच त्यांना त्यागमूर्ती माता रमाई म्हटल्या जाते. आणि त्या खरोखर त्यागमूर्ती आहेत. तर आजच्या दिवशी सगळ्यांनी माता रमाईला खरोखर अंतःकरणातून मांडलं आणि समजून घेतलं. तर सर्व मान्यवर मंडळींचे आमच्या तथागत टी व्ही चॅनलतर्फे आणि आमचे तथागत टी व्हीचे मुख्य संचालक अरुणभाऊ वानखडे, आमच्या जिल्हा प्रतिनिधी रायबुलेताई आणि आमच्याकडून तसेच आमचे कॅमेरामॅन, तथागत टी व्ही चॅनलचे कॅमेरामॅन सागर गडलिंगे आणि मूर्तिजापूर प्रमुख तायडे सरांकडून, आमच्या सर्वांकडून आपले सगळ्यांचे स्वागत करतो. आपण उपस्थिती दर्शविली आणि मान दिला त्यासाठी आपले सर्वांचे अभिनंदन, स्वागत करतो. आणि हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. जय भीम. धन्यवाद. आंबेडकरांचा तथागत सम्यक संबुद्धाची करुणा असो, करुणा असो.